मॅच हरण्याच्या याच्यात आला होता, पण तू खूप सुंदर बॅटिंग केली, बरं वाटलं. सर खूप कमी बोलतात, पण विद्यार्थी समोर आल्यानंतर सरांच्या मुखातून अशी स्तुतीसुमने आपोआप येतात. आणि भार्गवने अगोदरच सांगितलं होतं की आता सर काहीतरी बोलणार आहेत, कारण मी टेनिसमध्ये बॅटिंग करत होतो. सो अभिनंदन भार्गव. मॅन ऑफ द मॅचचं हे मेडल जे स्पॉन्सर करण्यात आलं वसई बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं, RS ग्रुपच्या वतीनं स्पॉन्सर करण्यात आलेली ट्रॉफी, विराट ब्रँडकडून स्पॉन्सर करण्यात आलेली ही कॅप देऊन गौरव केला जातोय भार्गवचा. मैदानामध्ये दोन्ही फलंदाज आलेले आहेत आणि त्यामुळे जास्त वेळ न घेता जातोय सरळ समालोचन कक्षाच्या दिशेने, ज्या ठिकाणी दोन समालोचक मित्र आमचे उपस्थित आहेत. थँक्यू भरत. व्यासपीठावरती दिनेश लाड, क्रिकेट जगतातील एक अत्यंत आदरणीय असं नाव, द्रोणाचार्य पुरस्कार त्यांच्या शिरेपेच्यामध्ये रोवला गेला आहे. भारतीय क्रिकेटला त्यांनी सर्वात मोठं योगदान दिलं आहे, म्हणजे हिटमॅन रोहित शर्मा, भारतीय संघाचा कॅप्टन. मैदानावरचा खेळ देखील सुरू आहे आणि त्याचबरोबर दिनेशची लाड आपल्या स्क्रीनवरती आहेत. कुठलंही मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. सुरेख फटका, सुंदर टायमिंग, चेंडू जाईल सीमारेषा पार. भास्कर वामन ठाकूर स्टँडला सलामी देण्याकरता प्रथमेश बॅट मध्ये षटकार. थँक्यू. 5 मिनिटासाठी थोडे समालोचन थांबवायचं, फक्त 5 मिनिटं. शार्दूल ठाकूर आणि त्याचबरोबर रोहित शर्मा या दोन दिग्गजांना ज्यांनी घडवलं. दिनेश लाड आणि या मैदानावरती मयूरचा देखील धमाका, जबरदस्त तडाखा, धूम धडाका, डाऊन द राऊंड षटकार. ना खरबूजे को धोके खरबूजा रंग बदलता है. उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू खेचून समोर खेळलाय, लॉंग ऑन सीमारेषा पार. मयूरच्या बॅटमधनं हा षटकार. सुरुवात चांगली होती, प्रथमेश मात्रेनं स्टार्ट केलं आणि मयूर मागेला आता ती पार्टी जॉईन करतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावा धापलकावरती 23. महत्वाचा सामना आहे, कारण मागचा सामना बघितलाय, मागच्या सामन्यामध्ये 82 धावांचा पाठलाग झालाय. ते बघता बाबा 80-82 धावा पुरेशा नाहीयेत, कदाचित 90+ 90 धावा पार करणं गरजेचं आहे. आणि तोच विचार करून दोन्ही फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलंय दोन्ही फलंदाजांनी, समोर केलाय स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू जवळजवळ ट्रॅव्हल होत होता, तोपर्यंत मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी एका हाताने, आणि कोण होते तेही माहिती आहे. बघा कृष्णा आहेत बाई, एका हातानं या चेंडूला फील्ड केलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 24. मयूर 8 वरती खेळतायत, प्रथमेश 15 वरती खेळतायत.
चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. सतीश कुरूप मैदानावरती आणि फ्रीचा इशारा त्यांनी केलाय. नो बॉल. दिनेश यादव अत्यंत महत्वाचा षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती तो सज्ज असेल. मयूर मांगेला 8, प्रथमेश म्हात्रे एक व्यवसाय खेळाडू. रबर बॉलच्या स्पर्धांमधनं तो या ठिकाणी उभारी घेतोय. त्यानंतर टेनिस बॉलमध्ये त्याचा जन्म आपल्याला पाहायला मिळाय. मैदानावरती दिनेश यादव गोलंदाजी मार्कवरती फ्रीचा इशारा. सुरेख चेंडू आहे. टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर ऑफ साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यश षटक खूप चांगलं होतंय. धाव करण्याचा प्रश्न नाही, परंतु पहिल्या षटकात मयूर मांगेला प्रथमेश म्हात्रे यांनी अप्रतिम बॅटिंग केले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 25. Back बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग्स 2026 सीझन 2 ऑर्गनाइज बाय RS ग्रुप अँड वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन्स. आमचे को पार्टनर्स आहेत प्रकृती हॉस्पिटल, RS ग्रुप, विभा ग्रुप, 10XU, ब्रँड ऑफ सचिन तेंडुलकर, पाम इन्फ्रास्ट्रक्चर्स, SBL ग्लोबल स्कूल, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट, ड्रिंक्स पार्टनर रेड क्रश, कोको अँड हेल, पूनम डेव्हलपर्स अँड AV ग्रुप या सर्वांच्या अगदी जोडीनं आपण हा जो प्रवास मागचे 3 दिवस पहिल्यात हा 4था दिवस आहेत आणि प्रेक्षकांची संख्या वाढणं स्वाभाविक आहे. जसं तुम्ही उल्लेख केला, कृष्णा सातपुते मैदानावरती उतरलाय. म्हणजे गॉड ऑफ टेनिस क्रिकेट असं त्याला म्हटलं जातं. टेनिस क्रिकेटचा एक चांगला उल्लेख तुम्ही केला. अगदी सम्राट म्हणूया तो आता मैदानावरती आलाय. त्याच्या समोर खेळताना नारंगी फाल्कन 888नं पहिल्या षटकामध्ये धावा केल्या आहेत. 25-25. अगदी स्वप्नवत सुरुवात झाली. ड्रीम स्टार्ट में जरूर कहूंगा जिस तरह से बल्लेबाजी हुई है, शानदार प्रदर्शन दोनों बैटर द्वारा. मयूर मांगेला 8 पर केंद्र 3 गेंदों का सामना किया. प्रथमेश की बात करें तो 15 पर केंद्र 5 गेंदों का सामना किया और लाजवाब. और कहते हैं ना, जिस तरह से नदी के लिए झरने की जरूरत होती है, उसी तरह से अच्छा स्टार्ट प्राप्त करना बहुत जरूरी है. प्रारंभिक बल्लेबाजों ने अच्छा स्टार्ट प्राप्त किया. ये सारे हमारे क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परमाने आपके स्क्रीन पर हैं. गेंदबाजी में परिवर्तन. फुल टॉस गेंद ऑन सिर पर गेंद को खेला गया. नो बॉल का इशारा. स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते हैं, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. और करुणा कोटियन साहब का हाथ ना सर के ऊपर से घूम रहा है. संतोष पिन्या, तुकाराम सर पहली गेंद पर कंट्रोल नहीं था. अब फिलहाल वसई विरार प्रीमियर लीग 2026 पिच सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट. फील्डचा चेंडू होता. कदाचित तुम्ही जसा उल्लेख केला होता ना, पहिला चेंडू रिलीज करताना एक्स्ट्रा एफर्ट लावला, जोर लावला आणि तो कमरेच्या वर फुलटो चेंडू हाताळला. स्क्वेअरलेगचे पंच लगेच इशारा त्यांचा झालाय. फुलटॉस बॉल होता जो कमरेच्या वरती आपण पाहिला होता आणि त्या बीमर ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं तसा चेंडू हाताळला गेला होता. संतोष जाधव पुन्हा एकदा सज्ज होतील. सेकंड एंडला प्रथमेश म्हात्रे. डावकुरे हाताचा फलंदाज आहे. असंही आपल्याला फ्री मिळालं तर कोण काय सोडत नाही आहेत. फ्री हिट कोण सोडणार. समोर खेळलाय लॉंग ऑन सीमारेच्या पार. VVPL चौका. संतोष बीच मैदान पर संघर्ष करे. ओवर पिच गेंद थी, पन्ने के बीचों बीच प्रथमेश ने खेल दिया. मैदान का खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गए. खूबसूरत स्ट्रोक. ऑफ टाइम के बाहर की मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है. उनके पास कोई मौका नहीं है. मन मचल के हो गया मोर. दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर और ये लगा शानदार फोर. तीच उत्सुकता होती की हा मॅच मोठा होणार, हा मोठा मॅच होणार आणि तो मोठा मॅच करण्याच्या प्रयत्नामध्ये एका पाठापाठ एक सरस फटके. मिड ऑफच्या डोक्यावरनं ठोकलाय चौकार. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. पॉइंटला फील्ड केला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आता 1 धाव या चेंडूवरती पुन्हा दुसरी धाव. 2 धावा देखील. काय चित्याची चपलाई दाखवली. एक तर थोडंसं डेंजर एंडला मयूर मागेला होते, पण जसं पाहिलं ओव्हर थ्रो झालाय लगेच कॉलिंग झाली. कॉलिंग महत्वाची होती. एकाच्या रूपांतर 2 मध्ये धावफलकावरती होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 37-37. मैदान के ऊपर आप देख रहे हैं मयूर मांगेला, कॉम्बॉक्स में तुकाराम मांगेला,
दर्शक क्या कह रहे हैं? दिल मांगे मोर। यहाँ से दर्शकों के लिए बहुत सारी चीजें चाहिए, मजा आएगा दर्शकों के लिए। बहुत बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद। टप्पा थोड़ा ऑफ टप के बाहर था, लेट खेलना चाहते थे, थर्ड मैन के क्षेत्र में खेलना चाहते थे, बल्लेबाज बीट हुए और गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई मौका। तुकरम सर, संतोष की गाड़ी धीरे धीरे पटरी पर आ रही ऑन है। ट्रॅक थोडीशी आले कारण शेवटचा चेंडू हाताळताना बोटी थोडी फिरवली. ऑफ कटर, आपण जसा ऑफ स्पिनर असतो ना तसा ऑफ कटर चेंडू हाताळता वेग कमी केला आणि चेंडूला बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. डॉट बॉल. आता तोच लांब ठेवला होता जोपर्यंत मिड ऑफला फील्ड करतील. एक तर स्ट्रॅटेजी बनलेली आहेत. पहिला चेंडू तो फुलरले नव्हता, समोर खेळला, ऑफ स्टंपच्या बाहेरचा फुलरले तोही ठेवला होता. आता थोडंसं लांब ठेवलं होतं. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा धाबलकावरती 38-38. संतोष ने जब स्टार्ट किया ना तो ज्यादा आगे गेंदबाजी, फुल लेन गेंदबाजी करने की कोशिश। पहला बॉल बिल्कुल वो फुल टॉस था, उसके बाद में ओवर पिच गेंदबाजी की और उसके बाद में गुडले स्पॉट पर गेंदबाजी, लेन बॉल और टप्पा खाते गेंद बाहर की तरफ निकल रही है। ये बहुत अच्छी गेंदबाजी संतोष द्वारा और कमबैक किया गया। 5 गेंदों में 13 रन। पहले 3 गेंदों की कहानी या 2 गेंदों की कहानी देखे, 2 चौके थे, एक नो बॉल का इशारा हुआ था। मयूर मांगेला स्पष्ट स्ट्राइक रेन पर बहुत अच्छी गेंद गति परिवर्तन किया गया। स्टकर पर इस गेंद को संतोष पीना फील्ड करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। ओवर की बात करें तो 2 ओवर का स्कोर खेल समाप्त हुआ। स्कोर 39 पर नन। आफ्टर कंप्लीशन एट 2 ओवर, नाउ स्कोर 39 पर नन। आपण तो सन्मान करणार आहोत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रील स्टार मिस्टर किरू पाटील यांना विनंती आपण मंचावरती यायचे. आपला यथोचित सन्मान आदरणीय रोहनदादा सावंत यांच्या शुभ हस्ते केला जाईल. संतोष के 2 ओवर की जो कहानी है, 1 ओवर 14 रन, कोई सफलता नहीं है। भरत जी हमारे साथ जुड़ रहे हैं। आपल्या नवनवीन व्हिडिओजद्वारे ते फनी व्हिडिओज काही काही वेळेला चांगले कंटेंट घेऊन रील्स बनवत असताना महाराष्ट्रभर ज्याने या डिजिटल दुनियेमध्ये आपलं नाव कमावलेलं आहे असा किरू पाटील, आपल्या मोरेगावचा सुपुत्र, वसई तालुक्यातील लोकप्रिय रील स्टार, आणि त्याचा यथोचित सन्मान केला जातोय. आदरणीय रोहनदादा सावंत यांच्या शुभ हस्ते. ऋषभ देसाई त्यांच्या सोबतीने आहेत. वसई विरार बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. धन्यवाद किरू, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल थँक्यू सो मच. पोटी कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहे दापलकावरती 39 रन. मागच्या 3-4 दिवसाचा खेळ पाहिला ना तर अशी सुरुवात होते, म्हणजे संध्याकाळच्या सत्रापर्यंत धावा येतात, मध्ये थोडेशा धावा थांबतात. एक षटक कदाचित मॅचला फिरवण्यासाठी पुरेसं ठरतं. आता ते षटक कोणतं ठरणार त्यावरती चर्चा चालली. मयूर खेळतात धावावरती, प्रथमेश मात्र खेळतात 26, संघाची धावसंख्या 39. कॅश प्राइज आलेलं होतं फुलपाड्यातील अक्षय तावरेसाठी. ते कॅश प्राइज घेण्यासाठी अक्षय तावरे आपण यायचंय. संजय का स्वागत। स्वैग हुआ इस बार शॉट पिच गेंद बैकफुट चले गए, बॉडी को रोल किया और गेंद को भेज दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद। मयूर मांगेला का गजब का गगनचुंबी सिक्सर। बिल्कुल, जैसे आप हमेशा कहते हैं बाबा कमाल जोड़ियों में होता है, इथे जोडी जमलेली आहेत. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला ज्याच्यावरती प्रथमेश मात्रे थोडेसे ॲडव्हान्टेज होते. मागच्या षटकामध्ये जर पाहिलं त्यांनीच ॲडव्हान्टेज घेतला होता. या षटकाची जशी सुरुवात झाली, आतणारा चेंडू होता आणि त्या चेंडूला पुल केलं गेलं होतं. स्क्वेअर लेग सीमारेषा पार पाठवले मयूरनं. मयूर खेळतात 16 वरती 26 वरती बॅटिंग करतात प्रथमेश मात्रे. संघाची धावसंख्या 45. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना हे संध्याकाळचं सत्र आहे, महत्वाचं हे सत्र आहे. याच कारणास्तव आहे कारण त्याच्यानंतर ज्यावेळेला धावांचा पाठलाग केला जाणार त्यावेळेला टार्गेट किती सेट करायचं. मागचा सामना एक कदाचित दिशादर्शक ठरू शकेल या सामन्यासाठी. समोरचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न एसटीच्या हाताला लागून चेंडू निसटलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण थोडासा स्पर्श जसा झाला होता, डिफ्लेक्शन जसा चेंडूने आपली दिशा बदलली होती दिसून आलं होतं. अक्षय अक्षय यायचं आपण. 1000 रुपयाचं बक्षीस होतं लगातार 3 षटकारांसाठी. त्या 3 षटकारांसाठी बक्षीस फुलपाड्यामध्ये लगावण्यात आलेलं होतं.
अभिनंदन, खूप चांगला खेळ आपण करून केलात त्याबद्दल. हो टू कॉमेंट्री बॉक्स. संजय अपने बॉलिंग वहां पर तैयार है. सामने बल्लेबाज प्रथमेश मात्रे 26 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 10 गेंदों का सामना किया है. संजय को रुकना पड़ेगा क्योंकि रनवे भी बहुत इंपॉर्टेंट है. दर्शक काफी संख्या में मौजूद है. ऑलराउंडर टीम एक बहुत अच्छी टीम है. मनमिल पाड़ा की दूसरी तरफ उनके खिलाफ के अंदर नारंगी पालकर की टीम 888 करंट रन रेट 19.71 का है. टप्पा खाती गेंद थोडी नीचे रही है. इस बार सुंदर फिल्डिंग. विरार आणि वसईचे प्रेक्षक जर इतक्या चांगल्या फिल्डिंग करतात, जर टाळ्या वाजवणार तर तुम्ही सुज्ञ प्रेक्षक आहात. टाळ्यांचा गजर करणार मला पूर्ण खात्री आहे. टाळ्यांचा गजर प्रेक्षक करत असताना हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर करतात टाळ्यांचा गजर. धावपल का धाबा 48 बिनबाद 48 अप्रतिम बॅटिंग मयूर आणि प्रथमेशची. आणि जसं तुम्ही उल्लेख केला टाळ्या वाजवणार नाही तर काय काय चेंडू ट्रॅव्हल होत होता. चेंडू ट्रॅव्हल होत होता. हा जर रोखला गेला नसता ना, बघा डाईव्स मारले मेगा स्क्रीनवरती, बघा काय डावीस मारले उजव्या बाजूला अगदी झेप घेत. या 1-1 2-2 धावाच मागे जर पाहिलं ना तर विजय आणि पराभवाचा फरक अंतर स्पष्ट करतात. त्याच्यामुळे टाळ्या तुम्ही वाजवायच्या आहेत. षटकारासाठी वाजवा, चौकारासाठी वाजवा, विकेटसाठी वाजवा, अशा फिल्डिंगसाठी देखील टाळ्यांचा गजर यायला हवा. समोर हेलिकॉप्टर उडाला तर लँड कुठे होणार? लँड स्टँड मध्ये होणार. स्टँड अँड डिलिव्हरचा षटकार. अत्यंत दर्जेदार बॅटिंग प्रथमेश मात्रेकडून. सरळ बॅटने खेळला हेलिकॉप्टर. दुसऱ्या अँगलने पहा. तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार. प्रथमेशच्या बॅट मधनं उत्तुंग षटकार. वरती बघा आपण अगदी आत येणारा चेंडू होता. जसा चेंडू आत आला तसा बाहेर गेला. बाबा इन आला तसा आउट. मिडविकेट सीमारेषा पार. षटकार पाठवलाय प्रथमेश मात्रे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करत होता. फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील लॉंगॉनला 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा धापालकावरती 61. ओपनिंग पार्टनरशिप. आजचा दिवस काय असा आहे का, पहिल्या तिन्ही इनिंग पाहिल्या तर ओपनिंग पार्टनरशिप जबरदस्त. 17 वरती मयूर खेळतोय, 41 वरती प्रथमेश मात्रे खेळतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापालकावरती 61. डबल ट्रबल ओवर है. ये डबल ट्रबल ओवर है. संजय बहुत महंगे साबित हुए. 22 रन खर्च के. स्कोर की बात करें तो 61 बगैर किसी नुकसान के. मयूर मांगेला 17 पर खेल रहे. प्रथमेश 41 पर बल्लेबाजी कर रहे. ये इंटरेस्टिंग ओवर है. काउंटडाउन 2 तरह का होगा. काउंटडाउन 2 तरह का है, उसके बारे में चर्चा करेंगे. निमिष अपने बोरिंग मापा तैयार. स्ट्राइकर पर सेट बल्लेबाज. आदरणीय या स्पर्धेचे वसई विरार महानगरपालिका वसई विरार प्रीमियर लीग चे मुख्य मार्गदर्शक, ज्यांची आतुरतेने आपण मागील 4 दिवस वाट पाहत होतो, असे लोकनेते आदरणीय हितेंद्र ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. आदरणीय हितेंद्रजी ठाकूर साहेब म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके आप्पा यांचं मी
साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत या VBPL सीझन 2 च्या वतीनं. लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब त्यांच्या सोबतीनं नगरसेवक प्रशांत राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत VBPL सीझन 2 च्या वतीनं. तीन पूर्ण का एक षटकांचा खेळ झाला. सध्या आपण व्यासपीठावरती अगदी आदरणीय सन्मानी आपल्या अप्पांना पाहू शकता. लोकनेते आणि ज्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा वसई विरार प्रीमियर लीगचा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतोय. आणि त्यांच्याच बाजूला जर पाहिलं तर या स्पर्धेत ज्यांची संकल्पना समोर आली रोहनदादा सावंत यांना देखील पाहू शकता आणि एन्जॉय करतात. कारण वसई विरारच्या क्रिकेटला पुढे नेण्याचं काम, पुढे चालना देण्याचं काम, वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम ही वसई विरार प्रीमियर लीग करणार आहेत. आणि त्याचे प्रणेते अगदी मार्गदर्शक आपण स्क्रीनवरती सध्या पाहतोय. निमिष के पास मौका है, एक बहुत बड़ा अवसर, सुनहरा अवसर है, खुद को साबित करने के लिए बिल्कुल मौका मिलेगा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज निमिष तैयार है. सामने बल्लेबाज मयूर मांगेला. ऑन सेट पर खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. एक रन का इजाफा इस स्विंगर के साथ प्रथमेश के फास्ट स्ट्राइक चला गया और करंट रन तुकाराम सर 19.20 का है. प्रारंभिक बल्लेबाजों ने बेहतरीन बल्लेबाजी की. लोक नेते आदरणीय सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेब या ठिकाणी रोहन सरांबरोबर चर्चा करतायत. यांची ही संकल्पना आहे आणि मार्गदर्शक लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब या स्पर्धेबद्दलची माहिती सध्या घेत आहेत. आणि त्यांच्या माहितीसाठी आजचा दिवस चौथा आहे. आणि आज चौथ्या दिवसामध्ये एका बाजूला नायगावचा खेळाडू गोलंदाजीसाठी आहे, तर रायगडचा खेळाडू बॅटिंगला आहे. बॅटिंग एंडला जर पाहिलं तर रायगडवरनं प्रथमेश मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी ॲज अ आयकॉन आलेत. आणि समोर आपल्या नायगाव कोलीवाड्याचा एकविरा स्पोर्ट्सचा गोलंदाज निमेश सान्ने आहे. आणि त्याच्या समोर आता NCC नारंगीकडनं भरपूर क्रिकेट मयूर मांगेलानं खेळलंय. नायगाव आणि नारंगीमधली ही जुगलबंदी आहे. ऑलराऊंडर वर्सेस नारंगी फाल्कनमधला हा सामना आहे. धापलकावरती धावा आहेत त्या 65. 10-15 कदमों का बॉलिंग मान निमिष का. इस वक्त स्ट्राइक करने पर बल्लेबाज प्रथमेश अपने अर्धशतक के बहुत करीब हैं. केतन मात्रे का अर्धशतक कमाल का था. उसके बाद में माली साहब का बहुत जबरदस्त अर्धशतक. इस प्रतियोगिता में बाहुबली ने अच्छा प्रदर्शन किया है. ओ मयूर मांगेला खेलना चाहते थे, इस बार ऑन साइड पर गेंद चली गई. पॉइंट और कवर के बीच बाउंड्री रन के बिल्कुल बाहर. इनको दिखती है छोटी सी दरार. रन 2-4 मैग्निफिसेंट स्ट्रोक प्लेड बाय मयूर मांगेला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि बॅट थोडी भले का मूळ थोडासा खोला था. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला स्लाइस करण्याचा प्रयत्न केला गेला. तर फुलटॉस बॉल आणि आउटफील्ड इतकी फास्ट आहे, आउटफील्ड सुपर फास्ट आहे, त्याच्यामुळे एकदा का चेंडू निघाला का तो थांबणार नाही आहे. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. बघा बॅटची फेस थोडा बिल्लू भले का मूळ थोडासा खोला था. याच्या डाव्या बाजूला गेलं तर बुलेट ट्रेन जाते आणि त्याच्यापेक्षा वेगानं हे आउटफील्ड आहे. बुलेट ट्रेनपेक्षा वेगानं आउटफील्ड. एकदा का चेंडू निघाला का बॉन्ड लाईनच्या पार जाणार. चौकार. VBPL 4 चौकार. इनसाइड आउट. ऑफ स्टंपच्या बाहेरनं काय ताकद झोकले. अप्रतिम. आजच्या दिवसातील काही देखणे पटके पाहिले, त्याच्यातला हा देखणा VBPL षटकार. कमाल की बल्लेबाजी इस ओवर में अभी तक 14 रन. ये डबल ओवर है और शानदार बल्लेबाजी मयूर मांगेला द्वारा. ऑन साइड पर गेंद को खेल दिया. बाउंड्री पर खिलाड़ी गेंद के नीचे कैच लपकने की कोशिश, कामयाबी नहीं मिली है. प्रयास अच्छा था, 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने. लेकिन इस VBPL ओवर की अगर बात करें तो ओवर में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही है दोनों बल्लेबाज द्वारा. और बल्लेबाज मयूर प्रथमेश ने मेला लौटा. 16 रन आए इस ओवर में
अच्छा ओवर था नारंगी टीम के लिए। स्कोर 77 बगैर किसी नुकसान के 4 ओवर का खेल समाप्त हुआ। अब आंकड़े बदलने वाले हैं, आंकड़े बदलने वाले, क्योंकि शाम का समय है, यहाँ रंग बदला है, मौसम बदला है, मौसम बदला। और ये दर्शक क्रिकेट के दीवाने भी आप देख सकते हैं। स्कोर एक बार फिर आपको बताएंगे। रन संख्या 85 पर मयूर मांगेला बीच मैदान पर अपना जलवा दिखा रहे और हमारे डीजे मास्टर मिस्टर मयूर आपके लिए एक सुपर गाना लेके आएंगे। बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीझन 2 आपले लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेबांनी जसं आपण रोहनदादांचा उल्लेख केला होता चर्चा करताय, कारण हा स्पर्धा कशा पद्धतीने आयोजन केलं गेलं, आपल्या तालुक्यातील खेळाडूंना कसं प्लॅटफॉर्म, कशी संधी या स्पर्धेच्या निमित्तानं मिळणार आहेत. आणि जसं भार्गवनं म्हटलं होतं की पहिलं पर्व ज्यावेळेला तो खेळला ना, तिथे मिळालेली त्याला सफलता पुढे जाऊन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठमोठ्या संघाकडनं ऑफर आली खेळण्याची. कदाचित ही स्पर्धा देखील त्याच उंचीवरती जाईल आणि इथून निघालेला एक खेळाडू अजून वरच्या स्तरावरती जाईल. आणि पहिल्या पर्वाचं यश काय होतं माहिती का, मी येणार तुमच्या दिशेनं. पहिल्या पर्वाचं यश होतं, या पहिल्या पर्वामध्ये BBPL 1 मध्ये खेळलेला ओमकार तारमाळे हा खेळाडू आता IPL मध्ये गेलाय. गेल्या वर्षी खेळला होता ही स्पर्धा, तो आज जर पाहिलं होता हैदराबादच्या टीम मध्ये तो IPL खेळणार आहे. मी येणार आहे बराजी मोरे तुमच्या दिशेनं. बघा, जे इफ्तारीसाठी मुस्लिम बांधव आलेले आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, आपण प्रकृती हॉस्पिटलचं जे स्टँड आहे त्याच्या बाजूला जायचंय. जे इफ्तारीसाठी मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, आपण प्रकृती हॉस्पिटलच्या उजव्या बाजूला जे स्टँड आहे तिथे आपण जायचंय. वेलकम बैक, सभी का स्वागत है वसई विरार प्रीमियर लीग 2026 के इस अद्भुत कहानी में। शाम का सत्र है, ढलता हुआ सूरज, निमिष का बहुत महंगा ओवर ऑलराउंडर टीम की तरफ से, और बल्लेबाजी करने के लिए प्रथमेश शॉट गेंद ऑन साइड पर खेल दिया, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, अलॉन्ग द कारपेट गेंद चले गए, टाइमिंग प्रॉपर नहीं है, एक रन कवर किया, दूसरे के लिए आना चाह रहे, विकेट कीपर ने गलती की है और उसका फायदा तुकाराम सर बल्लेबाज ने उठाया, बाल बचे बल्लेबाज प्रथमेश। दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या, एक तर तुम्हाला गॅदर करता आला नाही आणि तो गॅदर तुम्ही कुठे केला, स्टंपच्या पुढे. जी हाँ, दोन्ही गोष्टी. सर तो हा थ्रो बघा, जसा आपण मेगा स्क्रीनवरती बघा फटका खेळला गेला होता, आलं की बॅटच्या मधोमध नव्हता आला, स्क्वेअर लेगला चेंडू गेला होता, थ्रो तो कॉलिंग मध्ये चुकी झाली होती. थ्रो ज्या वेळेला आला त्यावेळेला संतोष जाधव पिन्या स्टंपच्या पुढे उभे होते. क्रिकेट सांगते, बेसिक सांगते, स्टंपच्या पाठीमागे उभे राहणं गरजेचं आहे. म्हणून आता पुन्हा एकदा संधी आली आहे, त्या संतोषला सांगितलं बाबा एक थोडासा सुटकेचा निश्वास त्याने सोडलाय, झेल टिपला गेलाय. एक चांगली इनिंग, 45 धावांची खेळी, 17 चेंडूमध्ये 45 धावांची खेळी प्रथमेश मात्रेची संपुष्टात. ऑलराउंडर खिलाड़ी है, इस बार प्रथमेश का बहुत महत्वपूर्ण विकेट लिया, बल्ले का बाहर ही गिरने लगा और विकेट कीपर ने संतोष ने इस बार कोई गलती नहीं की. इससे पहले वो गलती आपने बिल्कुल सही पकड़ा, आपको स्टंप के आगे खड़े रहना था, आप बिल्कुल स्टंप के बिल्कुल पीछे खड़े रहना था, करेक्शन, अब पीछे खड़े रहना था, आप आगे खड़े रहे, पण तो एक इसका गोष्ट- खामियाजा भुगतना पड़ा. एक गोष्ट तुमच्या दिशेने मी पुन्हा एकदा, कृष्णा सातपुते यांची बॅटिंग करण्यासाठी प्रेक्षक आलाय, पण भाई मॅन ऑफ गोल्डन नाम आहे. जी हाँ. बॅटिंग करा, बॉलिंग करा, काहीतरी आपला कॉन्ट्रीब्युशन देणार आणि जोडी फोडण्यामध्ये यशस्वी झाले आहेत कृष्णा सातपुते. जी हाँ, बहुत बढ़िया. और सेट बल्लेबाज को आउट किया. नगरसेविका झिनतजी जाहिदी आणि त्याचबरोबर सुवर्ण गायकवाड मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झाले. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. ओटी कॉमेंट्री बॉक्स. कृष्णा लक्ष्मण सातपुते बहुत ही सदी भी गेंदबाजी कर रहे हैं, बीच मैदान पर स्कोर 87, 1 विकेट के नुकसान पर. और पहले विकेट के लिए एक बहुत बड़ी साझेदारी, टीम के कप्तान धीरज मैदान के अंदर आए हैं. बहुत अच्छी गेंद, आड़े हुए से के गेंद को खेलना चाहते थे धीरज. गति परिवर्तन किया गया, टप्पा खाते बाहर की तरफ जाते हुए गेंद आगे जटर खेलने की कोशिश, मिड विकेट पर खिलाड़ी गेंद के नीचे. क्या छोड़ना चाहिए था, क्या छोटा सपना टूटा, मुकद्दर रूठा, गेंदबाज का दिल टूटा, कृष्णा का दिल टूटा है. मौका था तुकाराम सर, इस ओवर की बात कर तो बहुत अच्छी गेंदबाजी कृष्णा द्वारा रही है. अप्रतिम गोलंदाजी, ज्या कदाचित फ्रंटलाईन गोलंदाजाला कामगिरी नाही जमली ती कामगिरी कृष्णा सातपुते यांनी केलेली आहे.
आघाडीचे गोलंदाज निश्चयप्र ठरले, काही कामगिरी करू शकले नाहीत. हा चेंडू बघा, हा थोडासा लेग कटरचा मारा केला गेला होता. अगेन्स्ट टर्न करण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. अगदी सोप्पा झेल सुटलाय आणि जीवनदान लाभले फलंदाजाला. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह वेगाने चाललाय चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. VBPL चौकार. नरेंद्र पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम नरेंद्र पाटील साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. कृष्णा की बहुत अच्छी गेंदबाजी, जट में गेंद थी, खोद के निकाला तो ऑन साइड पर खूबसूरती के साथ टाइमिंग और प्लेसमेंट का ये खेल है. लाजवाब स्ट्रोक मयूर मांगेला का. 34 पर खेल रहे, 12 गेंदों का सामना किया. करंट रेट 9.03 का. इस बार बढ़िया गेंदबाजी, क्या बल्ला लगा है और उसके बाद में गेंद स्टंप की तरफ आई है. कृष्णा ने दूसरा विकेट लिया. मयूर मंगेला एक अच्छे बल्लेबाज, सेठ बल्लेबाज, 13 गेंदों में 34 रन बना के बैक टू द पवेलियन गॉन. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत RS ग्रुप आणि वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 आपण बघत आहात. दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक आदरणीय रोहनदादा सावंत आणि सर्वात मोठं मार्गदर्शन ज्यांचं लाभलेलं आहे ते आदरणीय पंकजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडत आहे. समस्त बहुजन विकास आघाडीचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय आणि त्यामुळेच ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीनं या ठिकाणी पार पडली जाते. चालू असलेला सामना शेवटच्या षटकामध्ये आलाय. पहिली इनिंग आहे 92.2. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व आलेल्या मान्यवरांचं पाहुण्यांचं करूया सहर्ष स्वागत. आणि मागचं षटक काय आलंय प्रशांत भाई, एक बात हमेशा आप कहते हो ना भाई, जोड़ी कौन बनाता है, रब जोड़ाता है. रब ने बना दी जोड़ी और कृष्णा भाई ने आके तोड़ दी. बिल्कुल तोड़ दी थी उन्होंने, जोड़ी बनाई थी लेकिन कृष्णा सातपुते भाई साहब आए और भाई जोड़ी तोड़ दी. मॅन ऑफ गोल्डन आप त्यांच्या हातामध्ये बॅट द्या, त्यांच्या हातामध्ये बॉल द्या, तुम्हाला ते रिझल्ट देतील. 5 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 92. 1 ओवर 7 रन और 2 शिकार, और वो साझेदारी तोड़ने का काम किया. मतलब आपने किया वो सामने वाले टीम का हौसला तोड़ने का काम किया. कृष्णा लक्ष्मण सातपुते ऑनसेट पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद थोड़ी गेंद बाहर की तरफ निकली. अब खेल बदला है. एक वक्त लग रहा था स्कोर 120 के ऊपर भी जा सकता है, लेकिन ये दोनों बल्लेबाज, प्रारंभिक बल्लेबाज जब डगआउट की तरफ चले गए तब गेंदबाज कम बैक कर. निमेश की पहली गेंद बिंदी गेंद है, दबाव धीरज के ऊपर वो बढ़ा रहे. पूर्णपणे दबाव आहे त्यांच्यावर जाणवतोय आणि त्याला कारणही आहे. त्याला कारण आहे कारण मागच्या 7 चेंडूवरती 7 धावा आल्यात. एक चौकार होता त्याच्यामध्ये, एक चौकार वगळता मागच्या 7 बॉलवरती फक्त 7 रन आल्यात. धीरज स्ट्रायकर याला निमेश सांदे गोलंदाजीसाठी ऑफ स्टंपच्या बाहेर कृष्णा सातपुतेनं केलेली ती गोलंदाजी, दिलेली एनर्जी. आमचे स्पॉन्सर भरपूर आहेत, ड्रिंक स्पॉन्सर, हेल्प पण आहेत, एनर्जी ड्रिंक तेही देतात, पण त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी कृष्णा सातपुते यांच्या त्या शेवटच्या ओव्हरनं दिले. जी हाँ, ये वाइड यॉर्कर देखिए, जबरदस्त गेंदबाजी बंदिश द्वारा. लगातार 2 बिंदी गेंदे. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. सटीक यॉर्कर निमिष का. गोल्डन स्पॉट पर गेंद टप्पा खाते, थोड़ा सा उच्चार मिला, बल्लेबाज सफल हुए थे. गेंद को ऑन साइड पर खेला गया. 1 रन मिलेगा, एक सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. तो कारण सर जहां आखिरी ओवर प्रगति पर है, आखिरी ओवर का खेल चल रहा है, दे-दनादन बल्लेबाजी होती है, वहां निमिष ने अपना जलवा दिखाया. पिछले 3 गेंदों में मात्र 1 रन. एक धावा आहे दीपेश लोखंडे आहेत. आपण चंदनसरच्या टीमकडनं खेळताना भरपूर वेळा दीपेश लोखंडेला पाहिलंय. एक फटका मोमेंटमला या बाजूला आणण्यासाठी एक स्ट्रोक पाहिजे. 3 चांगले चेंडू निमेशने हाताळलेत. आकोटप्याचा चेंडू होता त्यावरती समोर, हो काय फटका. आपण असं विराटला पाहिलं होतं अगेन्स्ट पाकिस्तान, या पद्धतीनं हा समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. शानदार स्ट्रोक. दीपेश लोखंडे बीच मैदान पर, निमिष अच्छी गेंदबाजी कर रहे थे. इस बार टप्पा खाते गेंद थोड़ी अंदर की तरफ आए, बैकवर्ड चले गए, शॉट अप पुल किया, गेंद चलेगी दर्शक दीर्घा में. दर्शनीय स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक, प्रेशर रिलीज करने वाला छक्का. 100 के करीब स्कोर है नारंगी टीम का, फाल्कन टीम.
ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर, ये अच्छी गेंद है, वाइड यॉर्कर कारगर साबित होते निमिष। अब जाकर स्कोर की बात करें तो 100 रन, वो मैजिकल फिगर के लिए मात्र 1 रन की जरूरत है। करंट रन रेट 16.97 का है, अनुमानित स्कोर 102 दिखाई दे रहा है, लेकिन आखिरी गेंद शेष है। आखरी गेम शेष हमेशा कहते हैं ना दोनों के लिए विशेष। इथून सावकाराला तर 103 होती, तुम्ही 102 चा उल्लेख केला गेला होता। शेवटचा बॉल आहे, शेवटच्या चेंडूवरती बघूया निमेशने हे षटक चांगला हाताळलंय, एक फटका जरूर खेळलाय दीपेशनं, त्याला अजून एक फटका खेळायचा आहे। गोलंदाजच्या डोक्यावरनं केला, डीपवरती क्षेत्ररक्षक आहे दिनेश दवा येतील, पोचतील, थ्रो करतील, मध्ये थोडेसे धीरज थांबले होते, 2 धावा या पूर्ण होऊ शकल्या पण झाल्यात की नाहीत पंचांनी रिफर केलेत तिसऱ्या पंचाला। जर 2 धावा झाल्यात तर 101, जर एकच धाव झाली तर 100, 1-0-0। निमिष की बात करें तो ये गेंद अच्छी तरह से वो गैदर भी नहीं कर पाए, तो क्या इसका फायदा मिलेगा वो देखने वाली बात है। निमिष का ओवर, उनका जो स्पेल है उसके बारे में हम आपको बताएंगे। कृष्णा का स्पेल एक ओवर का बहुत ही बढ़िया रहा, 1 ओवर 7 रन 2 विकेट। अब डिसीजन पेंडिंग है, भरत जी हमारे साथ जुड़ रहे हैं। डिसिजन पेंडिंग आहे आणि तो डिसिजन आल्यानंतर 10 मिनिटासाठी खेळ थांबणार आहे। 10 मिनिटासाठी खेळ थांबणार आहे, कारण मैदानाच्या बाजूला आपले बरेचसे मुस्लिम बांधव या स्पर्धेला खेळत आहेत आणि बरेचसे मुस्लिम बांधव या स्पर्धेला बघण्यासाठी आलेले आहेत। त्यांना इफ्तारीसाठी प्रकृती हॉस्पिटलच्या स्टँडच्या बाजूने मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण सुद्धा इफ्तारीसाठी यायचं अशी विनंती आदरणीय रोहनदादा सावंत, झहीरभाई शेख यांच्या वतीने करण्यात येते। 10 मिनिटासाठी खेळ थांबणार आहे, 10 मिनिटानंतर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल। शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झाला, याचा आता स्कोर आहे 101 टार्गेट असणार आहे। बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीझन 2 आपण पाहतायत, ऑर्गनाइज्ड बाय RS ग्रुप अँड वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन, को पार्टनर विथ प्रकृति हॉस्पिटल्स, RS ग्रुप, विवा ग्रुप, टेनेक्सियो ब्रँड ऑफ सचिन तेंडुलकर, पाम इन्फ्रास्ट्रक्चर्स, SBS ग्लोबल स्कूल, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट, ड्रिंक्स पार्टनर्स, रेड क्रश, कोको अँड हेल, पूनम डेव्हलपर्स, AV ग्रुप। त्या जोडीला आपण जर बघितलं काही वैयक्तिक पारितोषिक आहेत। मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी स्पॉन्सर्स RS ग्रुप, मेडल स्पॉन्सर वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन, कॅप फ्रॉम विराट ब्रँड, टेनेक्स यू शूज फ्रॉम ब्रँड ऑफ सचिन तेंडुलकर, टी शर्ट्स टेनेक्स यू, कनेक्ट पेन फिल्म्स जे आमचे सोशल मीडिया सांभाळणार हे अकाउंट आहेत, या सर्वांचं आपण म्हणूया मनापासून आभार आहे। मागचे 3 दिवस आपण अनुभवलेले आहेत। सध्या स्क्रीनवरती VBAPL चा आपण संपूर्ण कुमार जे संघ खेळतात त्यांनी सुद्धा
ज्या ठिकाणी इफ्तारी आहे त्या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला सुद्धा इन्व्हाइट केलं गेलं आहे झहीरभाई आणि रोहनदादा सावंत यांच्या वतीनं. जे संघ खेळत आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती आपण सुद्धा इफ्तारीसाठी या असं इन्व्हिटेशन आहे. वन मिलियन स्क्वायर फीट से ज्यादा रेसिडेंशियल एंड कमर्शियल स्पेसेस सक्सेसफुली डिलीवर करने के बाद और एवी प्राइड, एवी क्रिस्टल प्रेस्टीज, एवी स्मार्ट सिटी, एवी आशीर्वाद, एवी इंफिनिटी और एवी सिग्नेचर डाउनटाउन जैसे आइकॉनिक ऑनगोइंग प्रोजेक्ट्स के साथ अब हम लेकर आए हैं एवी पर्ल, एक प्रीमियम रेसिडेंशियल डेवलपमेंट जो लग्जरी लिविंग का नया बेंचमार्क सेट करने के लिए तैयार है।
विरार ईस्ट के प्राइम लोकेशन पर सिचुएटेड एवी पर्ल सबसे बड़े प्लान्ड लेआउट का हिस्सा है, जिसमें आपको थॉटफुली डिजाइन्ड और स्पेशियस होम्स मिलेंगे। नाला सोपारा और विरार स्टेशंस के बीच में स्ट्रैटेजिकली लोकेटेड और यहाँ से आपको सीमलेस कनेक्टिविटी मिलेगी मुंबई के हर कोने तक। ये उन होम ओनर्स के लिए एक आइडियल चॉइस है जो अपने ड्रीम होम के साथ कन्वीनियंस और कंफर्ट भी चाहते हैं। यहाँ के घर स्मार्ट प्लानिंग के साथ डिजाइन किए गए हैं ताकि हर स्क्वायर फुट का बेस्ट यूटिलाइजेशन हो। सुबह उठते ही जीवदानी टेम्पल और 1.25 लाख स्क्वायर फीट के म्यूनिसिपल गार्डन के ब्रेथ टेकिंग व्यूज का आनंद लीजिए। एक पीसफुल और सीरीन लाइफस्टाइल का परफेक्ट कॉम्बिनेशन। मजबूत कंस्ट्रक्शन और थॉटफुली डिजाइन्ड होम्स के साथ आपके कंफर्ट को टॉप प्रायोरिटी पर रखा गया है। और फैसिलिटीज की बात करें तो वर्ल्ड क्लास एमेनिटीज का एक कंप्लीट पैकेज मिलेगा। रूफटॉप स्विमिंग पूल, स्टार गेजिंग पॉइंट, 24/7 पावर बैकअप, डॉक्टर ऑन कॉल, मिनी एम्फी थिएटर, मल्टीपर्पज टर्फ, चिल्ड्रंस प्ले एरिया, स्टेट ऑफ द आर्ट जिम्नाशियम, इंफ्रास्ट्रक्चर का कंटिन्यूअस इम्प्रूवमेंट, बेटर कनेक्टिविटी और क्वालिटी लिविंग स्पेसेस की बढ़ती डिमांड एवी पर्ल को एक आइडियल इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी बनाती है। तो चलिए एवी पर्ल का हिस्सा बनिए और एक ऐसी लाइफस्टाइल एक्सपीरियंस कीजिए जो लग्जरी, कन्वीनियंस और फ्यूचर रेडी इन्वेस्टमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन है। वन मिलियन स्क्वायर फीट से ज्यादा रेसिडेंशियल एंड कमर्शियल स्पेसेस सक्सेसफुली डिलीवर करने के बाद और एवी प्राइड, एवी क्रिस्टल प्रेस्टीज, एवी स्मार्ट सिटी, एवी आशीर्वाद, एवी इंफिनिटी और एवी सिग्नेचर डाउनटाउन जैसे आइकॉनिक ऑनगोइंग प्रोजेक्ट्स के साथ अब हम लेकर आए हैं एवी पर्ल, एक प्रीमियम रेसिडेंशियल डेवलपमेंट जो लग्जरी लिविंग का नया बेंचमार्क सेट करने के लिए तैयार है। विरार ईस्ट के प्राइम लोकेशन पर सिचुएटेड एवी पर्ल सबसे बड़े प्लान्ड लेआउट का हिस्सा है, जिसमें आपको थॉटफुली डिजाइन्ड और स्पेशियस होम्स मिलेंगे। नाला सोपारा और विरार स्टेशंस के बीच में स्ट्रैटेजिकली लोकेटेड और यहाँ से आपको सीमलेस कनेक्टिविटी मिलेगी मुंबई के हर कोने तक। ये उन होम ओनर्स के लिए एक आइडियल चॉइस है जो अपने ड्रीम होम के साथ कन्वीनियंस और कंफर्ट भी चाहते हैं। यहाँ के घर स्मार्ट प्लानिंग के साथ डिजाइन किए गए हैं ताकि हर स्क्वायर फुट का बेस्ट यूटिलाइजेशन हो। सुबह उठते ही जीवदानी टेम्पल और 1.25 लाख स्क्वायर फीट के म्यूनिसिपल गार्डन के ब्रेथ टेकिंग व्यूज का आनंद लीजिए। एक पीसफुल और सीरीन लाइफस्टाइल का परफेक्ट कॉम्बिनेशन। मजबूत कंस्ट्रक्शन और थॉटफुली डिजाइन्ड होम्स के साथ आपके कंफर्ट को टॉप प्रायोरिटी पर रखा गया है। और फैसिलिटीज की बात करें तो वर्ल्ड क्लास एमेनिटीज का एक कंप्लीट पैकेज मिलेगा। रूफटॉप स्विमिंग पूल, स्टार गेजिंग पॉइंट, 24/7 पावर बैकअप, डॉक्टर ऑन कॉल, मिनी एम्फी थिएटर, मल्टीपर्पज टर्फ, चिल्ड्रंस प्ले एरिया, स्टेट ऑफ द आर्ट जिम्नाशियम,
इकोसिस्टम इंफ्रास्ट्रक्चर का कंटिन्यूस इम्प्रूवमेंट, बेटर कनेक्टिविटी और क्वालिटी लिविंग स्पेसेस की बढ़ती डिमांड एवी पर्ल को एक आइडियल इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी बनाती है। तो चलिए एवी पर्ल का हिस्सा बनिए और एक ऐसी लाइफस्टाइल एक्सपीरियंस कीजिए जो लग्जरी, कन्वीनियंस और फ्यूचर रेडी इन्वेस्टमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन है।
स्पर्धेचे शिल्पकार पंकजी ठाकूर साहेब, त्याचबरोबर रोहनजी सावंत साहेब आपण या ठिकाणी मैदानावरती पाहतोय. अत्यंत शानदार असं आयोजन वसई-विरार प्रीमियर लीग 2026 सध्या आपल्या स्क्रीनवरती स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय पंकजी ठाकूर साहेब, त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र भरत मोरे त्या ठिकाणी आहे. फ्लडलाईट सुरू झालेला आहे. सामन्याला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि मला वाटतं तुकाराम सर या स्पर्धेमुळे विरार वसई परिसरामधील क्रिकेटवरती त्याचा परिणाम होईल. म्हणजे खेळाडूंना संधी तर आहे, परंतु स्पर्धेचं आयोजन करताना ते कसं असावं आपण NCCSच्या माध्यमातून देखील पाहिले. तशाच पद्धतीने या स्पर्धेत देखील एक आदर्शवत अशी स्पर्धा आयोजित करून एक उदाहरण लोकांसमोर ठेवलेलं आहे. कारण ज्यावेळेला ही वसई विरार प्रीमियर लीगची संकल्पना समोर आली ना, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरती पंकजी ठाकूर साहेबांचं लक्ष होतं. अगदी खेळाडूंची व्यवस्था कशी होईल, कशा पद्धतीनं गटांची आखणी केली जाईल, कुठल्या टीममध्ये कशा पद्धतीनं विभागणी केली जाईल, या सर्व गोष्टीवरती जसं आयोजन नियोजन आहे ना, त्याच वेळेला आपल्या खेळाडूंना कशी संधी मिळेल, वसई विरारचे खेळाडू कसे लाईमलाईटमध्ये येतील, प्रकाशझोतामध्ये येतील, फक्त मॅच नाही तर खेळाडू देखील कसे समोर येतील, या एकाच दृष्टिकोनातनं एकाच ध्यासानं या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलं होतं. कारण मागच्या 2-3 मीटिंगमध्ये देखील त्यांनी तेच सांगितलं होतं की आपल्या पहिली प्राथमिकता आहे, पहिली प्रायोरिटी आहे की आपल्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणं. ऑल इंडिया आयकॉन येतील, पण त्या फक्त ते काय आपल्यासाठी पाहिजे त्या कदाचित स्पर्धेला अजून थोडेसे वर न्यायचे म्हणून, पण बाकी आपल्या खेळाडू जर चमकले ना आपल्या तालुक्यातील, कदाचित ते यश असेल या वसई विरार प्रीमियर लीगचं आणि आपल्या केलेल्या प्रयत्नाला कदाचित ती दाद असेल आणि त्याच्यामुळे या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलं होतं. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी हे सांगते की स्पर्धा कमालीची यशस्वी ठरते आहे. सुंदर आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. प्रकाशझोतामध्ये देखील आता मजा येईल. यापूर्वी सनलाईटमधला जो खेळ आहे तो देखील दर्जेदार झालेला आहे. वसई विरार प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वाचा खेळ. सर्व मान्यवर पुन्हा एकदा व्यासपीठावरती आस्थित होत आहेत. या स्पर्धेचं पारितोषिक त्याची चर्चा होते, या स्पर्धेतील व्यक्तिगत पारितोषिक आहे त्याची चर्चा होते. अत्यंत दर्जेदार संपूर्ण स्पर्धेचं संयोजन. टीम मैदानावरती आहे. सामना देखील महत्त्वाचा असणार दोन्ही संघांसाठी. नारिगेचा संघ देखील दर्जेदार आहे, यात काही शंका नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता टीम मैदानावरती आहे. ऑलराऊंडर मनवेलपाडा ताईर साठे, नितेश पाटील टीमचे ओनर आहेत. तर नारिगेच्या स्पर्धाचा संघाचा विचार केला तर रजनीश पाटील आणि रोहन सावंत संघ मालक आहेत. वसई विरार प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं या ठिकाणी ही स्पर्धा आता जीवदानीच्या मैदानावरती रंगते आहे. मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि आता प्रत्येक होतं की यानंतर दुसरा डाव कधी सुरू होणार आहे. मयूर आमचा डीजे मास्टर आहे, ते गाणं ऐकूया मधुर संगीतानंतर DBL लाईव्ह वरती लाईव्ह ॲक्शन. हर्ष स्वागत. आई जीवदानीची अगदी खुशीमध्ये बसलेले आहे मैदान आणि आई जीवदानीची कृपा नेहमीच आपल्या सर्वांवरती राहिलेली आहेत. आणि हे मैदान म्हटलं की प्रत्येकाला म्हणजे जसं आपण पहिल्या सामन्याच्या सुरुवातीला म्हटलं तर विजय पावलेने फार पूर्वी इथे मी खेळलोय, पण अशा मैदानावरती खेळणं आणि प्रीमियर लीग खेळणं नेहमीच पसंत केले. सर थांबवतो, मॅच चालू करायची आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर एक गोष्ट तुम्हीही सांगितली की बाबा ही स्पर्धा यशस्वी झाल्याची पोचपावती खेळाडूंनी दिले, पण त्या तुला प्रेक्षकांनी दिले. आणि कधी कधी काय असतं की एखादी स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला वेळ जातो, पण तितका वेळ नाही गेलाय. तितका वेळ गेला नाहीये, कारण प्रेक्षकांना पाहिजे होतं आणि या स्पर्धेची आतुरता प्रत्येकाला लागली होती. पंच मैदानावरती दाखल होतील लगेच आणि मॅचला सुरुवात होईल. कारण काल ज्या वेळेला ना मी एक गोष्ट नक्की तुमच्याशी शेअर करेल प्रशांतजी. काल ज्या वेळेला पहिला सामना सुरुवात होता, सुमित ढेकळे होते समोर, भावेश पवार होते. त्यावेळेला त्यांच्याशी चर्चा करता मी म्हटलं की या स्पर्धेची चर्चा तुम्ही ज्या वेळेला इतर ठिकाणी जाता त्यावेळेला या स्पर्धेची काय चर्चा चालू आहे.
त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं अरे या स्पर्धेची चर्चा सगळीकडे आहेत आणि त्याचमुळे काय होतं की भावेश पवारला कदाचित ॲज अ आयकॉन म्हणून बाकीचे घेतील म्हणून सुमित देखलेचं म्हणणं होतं की अगोदरच त्याला बुक केलं होतं आणि भावेश पवारनं देखील लगेच नमूद केलं की 4 ते 5 संघांचा कॉल त्याच्यासाठी आला होता. याचा अर्थ खेळाडूंची देखील उत्कंठा आहे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. कारण ही स्पर्धा तशी आहे, पहिलं पर्व यशस्वी झाल्यानंतर या दुसऱ्या पर्वामध्ये अजून नवीन संकल्प घेऊन ही स्पर्धा आपल्या समोर आली. निश्चितच आता विराटची सिटी आपल्या स्क्रीनवरती ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून दाखवली जाते आणि आता प्रवास खरं तर थोडासा उलटा म्हणेन मी, कारण मुंबईपर्यंतील अनेक चाकरमणी या विरार वसई नालासोपारामध्ये येत आहेत आणि आता विरारचं जे एकूण आपण बघितलं तर हे चित्र बदलते. बुलेट ट्रेन या ठिकाणी येऊ घातलेली आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय उद्योगधंदे या ठिकाणी येऊ घातलेले आहेत, त्यामुळे विरार वसई नालासोपाराचं चित्र बदलतं आहे. कृष्णा मला वाटतं येणार आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात आलं असेल की ढोल ताशांचा गजर सुरू झालेला आहे. कृष्णा लक्ष्मण सातपते मैदानामध्ये दाखल होते, पिण्याबरोबर संतोष या ठिकाणी दाखल होतं, त्याच्याबरोबर टेनिस क्रिकेटचा गॉड म्हणून ज्याला पाहिलं जातं, अर्थात का टेनिस क्रिकेटचा सम्राट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातो, तो कृष्णा लक्ष्मण सातपते मैदानावरती दाखल होतोय. तमाम प्रेक्षकांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कृष्णा लक्ष्मण सातपते याचं आपण स्वागत करूया. टाळ्यांचा गजर आणि जसा तो बँड बाजा वाढलाय ना त्याच्या मागे पण एक थोडंसं रहस्य आहे. पहिल्या दिवसापासून त्या बँड बाजाचं पण रहस्य आहे. जी टीम बँड बाजा घेऊन आली ना ती क्वालिफाय झाली. त्याच्यामुळे बँडवाल्यांचा पण भाव थोडासा वाढलाय. निश्चित त्यांचं बुकिंग मिळत नव्हतं. काही बँडवाले तर बुकिंग झालेत का बाबा बुकिंग मिळत नव्हतं अशी परिस्थिती आहे. तुकाराम सर, उद्या मला वाटतं मग एक बँडवाले नसतील 2 बँडवाले असतील कदाचित. तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर, हे विश्लेषण ऐकल्यानंतर उद्या कदाचित 2 चे 4 पण होतील, 8ही होतील. कारण 8 संघ क्वालिफाय होतील ना, 8 पण येऊ शकतात. 8 संघ कदाचित बँड बाजा आता 12 ते होतील का माहिती नाही. भारत आहे इथे आता प्रेक्षक एवढे आहेत आणि समर्थक बरोबर असतात, त्यामुळे निश्चितच आज या स्पर्धेतल्या निमित्तानं नारंगी फाल्कन 888 तर दुसऱ्या बाजूला ऑलराऊंडर टीम्स मैदानावरती आहे. मलमेडपाडा टेनिस क्रिकेटचा नूर क्रोक, टेनिस क्रिकेटचा कोहिनूर अर्थात कृष्णा लक्ष्मण सातपुते या ठिकाणी दाखल झालेला आहे. 12th मॅन कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये असणार आहे. 12th मॅन कंपल्सरी असणार आहे, मॅन्डेटरी असणार आहे. मॅच होते सुरुवात. DBL नंबरचे जे प्रेक्षक आमच्यावर जॉईन झाले त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. अत्यंत सुंदर क्लीन लाईव्ह टेलिकास्ट ज्यांनी वानखेडेमध्ये जाऊन देखील या ठिकाणी निश्चितच दर्जेदार समोर आपण लाईव्ह टेलिकास्ट केलंय. ती टीम आमच्याबरोबर आहे. प्रवीण आणि धनंजय, तुकाराम मांगेले आमच्याबरोबर आहेत, भरत आणि त्याचबरोबर कैलासचा आवाज आपण ऐकताय. पंच मैदानात दाखल झालेले आहेत सतीश कुरूप आणि त्यांच्या समेत आहेत या ठिकाणी करुणा कोटियन सर, अमित गोलोदकर हे तिसरे पंच असतील. प्रथमेश मात्रे गोलंदाजी मार्कवरती अष्टपैलू खेळाडू. मगाशी एक चांगला उल्लेख तुकाराम सर आपण केलात, विशेष करून भावेश करण अंबाला किंवा आपण प्रथमेश ठाकरेचा विचार केला, महेश नानगुडे सारखे खेळाडू जर बघितलं त्यांची प्रचंड मागणी आहेत, कारण ते ऑलराऊंडर आहेत. ऑलराऊंडर खेळाडूची या मैदानावरती खरी गरज आहे. ज्यावेळेला आपण चर्चा करतो ना की विथ द बॉल विथ द बॅट, आता काय झालं कृष्णा सातपुते जसा तुम्ही उल्लेख केला बॅटिंगमध्ये कधीच जसं आपण नेहमीच जलवा पाहिलाय, पण आज बॉलिंगमध्ये देखील करिश्मा केलाय. दोन्ही बाजूला त्यांनी करिश्मा केलाय. पण प्रेक्षक आल्यात त्यांची बॅटिंग बघण्यासाठी, प्रेक्षक आल्यात कृष्णाची बॅट बघण्यासाठी. स्ट्रायकरला कृष्णा सातपुते आहे, द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, टेनिस क्रिकेटचा सम्राट ज्याला म्हटलं जातं तो स्ट्रायकरला. दुसऱ्या बाजूला संतोष जाधव पिणे आहेत पहिलं षटक हाताळण्यासाठी. समोर जो लाईट चालू केलाय व्यासपीठावरती तो बंद करा, की ज्यामुळे खूप चांगलं क्रिकेट आपल्याला प्रेक्षकांना बघायला मिळेल. मैदानाचा बॅट्समनला कुठल्या प्रकारचा त्रास होता कामा नये. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पॉइंटच्या डोक्यावरनं पहिला चेंडू. गेम इज ऑन जसं म्हणतात ना बाबा, कृष्णा सातपुते देखील ऑन झालाय. ऑन करणारा चौकार. कृष्ण लक्ष्मण सातपुते का टॉस गिनती आगे कर गेंद को गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, पीछा करते हुए खिलाड़ी डीप विकेट पर बॉल पर खिलाड़ी है, गेंद को नहीं रोक पाएंगे. घास को आग लगाते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन.
कृष्णा के बदले से दलदल उजव्या बाहेरचा चेंडू होता, उजव्या बाहेरचा चेंडू ट्रॅक करून गेला. हालांकि भले की बीचोबीच नाही लगा था, पण जितका लागलाय तितका पुरेसा आहे ऑनलाईनच्या बाहेर जाण्यासाठी. मिड विकेट सीमारेषा बाहेर, बॅक टू बॅक 2 चौकार, 101 धावांचा पाठलाग करतोय. ओ नो नो, पंच एकाच समांतर करतात. कमरेच्या वर जसा फुलटॉस बॉल येतो ना तसा हा बीमर, आणि त्यानंतर पंचांच्या हात गोल 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 घुमल्यात. दे घुमाके पुढचा चेंडू येतोय. वसई विरार प्रीमियर लीग 2026 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट, दे घुमा के खेलने का मौका मिलेगा बल्लेबाज कृष्णा को. 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. छोटी गेंद मिडॉल का खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद को खेल दिया बाउंड्री की तरफ. गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगा जोर और ये लगा शानदार फोर. मिडॉनच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार, ऑन फायर. पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न होता. जसा पुढे आला तसा टप्पा थोडासा आखून ठेवला होता. आखून टप्प्याची गोलंदाजी प्रथमेश मात्रे करतोय. एक डायलॉग तुम्ही बोलता, टिट फॉर टॅट. जी हाँ, टेट फॉर टॅट म्हणजे टेट फॉर टॅट मैदानात तळपते कृष्णाची बॅट आणि ह्या प्रकाश झोतामध्ये तळपते बॅट. अप्रतिम बॅटिंग. प्रथमेश मात्रे देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाही, परंतु मजा येणार, मॅचला मजा येणार, कारण हे मॅन्डेटरी पॉवर पर षटक है. ओ बैकवर्ड जाके गेंद को कट करना चाहते थे, अच्छी तरह से गेंद मारने के ऊपर नहीं है, डायरेक्ट हिट करने की कोशिश. इस बार सिंगल आपको मिला. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. मैंडेटरी पावर प्ले में स्कोर है 14 रन बगैर किसी नुकसान के. कृष्णा के अंदर 13 पर. संतोष अपना खाता नहीं खोल पाए. एनसी दशक में तुकाराम सर मुझे याद है संतोष ने जो बल्लेबाजी की थी, कमाल की गजब की बल्लेबाजी की थी. भरपूर वेळा ॲज अ ओपनर, ॲज अ संतोषची ओळख आहे ना, म्हणजे दोन्ही बाजूने कसा पॉवर प्ले मध्ये देखील चांगला खेळतोय. पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं संतोष जाधवना माहिती आहे. हा फटका खेळाय जरूर. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धीरज, आणि त्यांना टिपलाय हा झेल. फलंदाज बाद. कलवा होते नीरज, आणि नीरजनं टिपलाय सुंदर असा झेल. फलंदाज बाद. विकेटनं समाप्ती झालेली आहेत. याचा अर्थ हा षटक आहे ना, पहिलं दोन्ही संघांना सुखावणारा होता. धावाही आल्या, विकेटही आल्या, आणि त्याच वेळेला परताव लागले ते संतोष जाधव पिण्याना. तो कारण सर क्या संतोष जाधव थोड़ा शांति में क्रांति कर सकते, थोड़ा एक बार फिर दिमाग को ठंडा रख सकते थे, सिंगल ले सकते थे, ज्यादा एक बार फिर मौका कृष्णा को दे सकते थे. बहुत सारे सवाल है. पहले ओवर में आपने तो बिल्कुल 14 रन बनाए, तो मैंडेटरी पावर पे भी आपका स्टार्ट अच्छा था, लेकिन आखिरी गेंद पर म्हात्रे साहब को जो विकेट मिला ना, तो थोड़ा मोमेंटम मुझे लग रहा है फील्डिंग करे बरे टीम की तरफ जाएगा, नारंगी की तरफ जाएगा. नक्कीच तुम्ही त्याचं चांगलं विश्लेषण केलं होतं की तुम्ही सुरुवात चांगला केला, स्टार्ट चांगला केला, कदाचित या षटकाला एंड चांगल्या पद्धतीने करू शकले असतं. आणि तुम्ही कदाचित त्या मोमेंटमचा उल्लेख केला ना, पहिल्या षटकामध्ये मिळाल्या त्या स्टार्टचा फायदा उचलू शकले नाहीयेत, आणि प्रतिस्पर्ध्याला कुठे वाटत होतं मॅच पासून आपण लांब जातोय, त्याला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून दिले. त्या एका विकेटनं कहाणी थोडीशी बदलली आहे. हीच गोष्ट तर शिकायची आहे ना, हीच गोष्ट तर वसई विरारच्या खेळाडूने शिकायची आहे, ज्या गोष्टीचा उल्लेख पहिल्या सामन्यामध्ये केला होता, ज्यावेळेला विजय पावलेनं तो एक धाव काढला होता. कसं खेळायचं, कुठे खेळायचं, केव्हा खेळायचं, आणि आपल्या जोडीला कोण आहे त्याला घेऊन कसं खेळायचं हे तुम्हाला माहिती असायला हवं. जी हाँ, चर्चा तो जारी रहेगी. मयूर वाघेला अपने बॉलिंग मापा तैयार है. ऑलराउंडर खिलाड़ी मैन फ्रॉम नारंगी. स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर. रिक्वायर्ड रेट 17 के ऊपर चला गया. 17.4 के औसत से आपको रन बनाने हैं. 30 गेंदों में 87 रनों की जरूरत है. बघा, दोन्ही पॉवर प्लेची षटकं आयकॉन टाकू शकत नाहीयेत. महत्वाचा नियम आहे, तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तालुका आयकॉनही नाही आणि ऑल इंडिया आयकॉनही नाही. दिमाग के बत्ती को जला के रखे. छाता और दिमाग तभी काम करता है जब उसको आप खुला रखते हैं. एक एक चीज बहुत इंपॉर्टेंट है. मयूर मांगेला की जगह गेंदबाजी करने के लिए कौन आएगा वो देखने वाली बात है. कृष्णा 13 पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया.
नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए गजेंद्र आए हैं। विराट कोहली का नंबर, राहुल द्रविड़ का नंबर, रिकी पॉन्टिंग का नंबर है। मी तुमच्या दिशेने येतोय कारण महत्वाचे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. जसं पहिले 2 पॉवर प्लेचे षटकं तालुका आयकॉन किंवा ऑल इंडिया आयकॉन दोघं टाकू शकत नाहीत. जसं VVPL वर दोन्ही आयकॉन टाकू शकत नाही. हे महत्वाचे नियम आहेत. हे महत्वाचे नियम ज्या वेळेला या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं ना त्याच वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे आपलं कॅल्क्युलेशन आणि हे जो गणित आहे ना ते योग्य ठेवा. एकदा गणित बिघडलं ना मग काही करता येणार नाहीत. पहिले षटक संपले, धावा धापलकावरती 1 गडी बाद 14. आता गणित म्हटल्यानंतर मग त्रिकोण चौकोन षटकोन येतात, पण हा सामना जिंकायचा म्हटल्यानंतर तुमचा दृष्टिकोन अतिशय महत्वाचा आहे. गणित बिघडण्याची काळजी घ्या कारण दृष्टिकोन महत्वाचा आहे. एक गणित चुकलं तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी बँड बाजा बारात जी आणलेली आहे अर्थात इथे निश्चितच तुमचा बँड बाजा वाजू शकतो. महत्वाचा डाब आहे. 3 चेंडूमध्ये 87 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती दीपेश लोखंडे आलेला एक अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. दीपेश लोखंडे समोर कृष्णा सातपुते आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं लांब ठेवला होता पण पंच सांगतं इतका लांब आहे, बाहेर आहे, जास्त बाहेर आहे आणि त्या कारणास्तव आताला. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा गणित चुकू शकतं कारण गणित सोडवायचं तुमच्याजवळ सूत्र पाहिजे. विदाऊट सूत्र गणित सुटू शकत नाही. एक चांगलं कॅल्क्युलेशन चांगलं सूत्र असेल तर हे धावांचं गणितही सुटेल किंवा धावा रोखण्याचं गणित योग्य पद्धतीनं हाताळू शकतात. अपने बॉलिंग मार्क पर दीपेश लोखंडे धीरे धीरे आ रहे हैं. 30 गेंदों में 86 रनों की जरूरत है. कृष्णा स्ट्राइक रेंज पर कदमों का इस्तेमाल किया, गेंद को आंसर पर किया, बॉर्डर पर लॉकर पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन को कवर किया. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 16 रन, 1 विकेट के नुकसान पर. कृष्णा 14 पर खेल रहे, 7 गेंदों का सामना किया. गजेंद्र को मौका मिला है बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए. तो कारण सर मैं गजेंद्र को देखना चाहूंगा किस तरह से वो बल्लेबाजी करेंगे. हा फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. कृष्णा सातपुतेच्या जोडीनं फलंदाजी करणं, क्रमांक 3 वरती संधी मिळणं, मोठ्या धावसंख्येचा पडला, बिग ऑपॉर्च्युनिटी आहे. ही फार मोठी संधी गजेंद्र यांना देखील आहेत. स्ट्रायकरला ते सज्ज आहेत. लोअर फुटा चेंडू ड्राईव्ह केलाय, कबरच्या बाजूने चेंडू चाललाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील रिपोर्टनं फील्ड करतील, थ्रो करतील. बाबा दिमाग के बत्ती को जलाना है. 2 रन किसके तोडणे किसके भागणे वो भी पता होनी चाहिए. कोणाच्या 2 धावायच्या आणि कोणाचे हे तुम्हाला माहिती पाहिजे. यावेळेला कदाचित ती गोष्ट विसरले होते. तो करण सर मुझे वो अन्नू मलिक साहब का गाना याद आया. रुक बाबा रुक, रुक बाबा रुक. सामने कौन है? कृष्णा लक्ष्मण सातपुते. आपका काम क्या है, आपकी जिम्मेदारी क्या, आपका रोल क्या है, उसका पता होना चाहिए. दीपेश लोखंडे शॉट पिच गेंद बैकफुट चलेंगे. बॉर्डर पर खिलाड़ी है, ये जॉन टिरोर्स है, ये नीरज हो सकते हैं, ये कलवा हो सकते हैं. और दीपेश लोखंडे ने अपने करियर का सबसे बड़ा विकेट लिया है. कृष्णा बैक टू द पेवेलियन, सेकंड विकेट गॉन. गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला. दीपेश लोखंडेनं आपल्या कारकिर्दीमध्ये सर्वात मोठा विकेट घेतला है. और खिलाड़ी कौन थे भाई, खिलाड़ी कौन थे? नीरज थे, नीरज कलवा. इनका जलवा देखा है, ये नीरज कलवा का फील्डिंग में जलवा सबने देखा है. ये भाई कैच नहीं छोड़ते, बाकी सब कुछ छोड़ेंगे लेकिन ये कैच नहीं छोड़ते. काय कैच टिपलाय नीरज या वेळेला. तो करण सर अगर छोड़ना ही है, अगर छोड़ना है तो छोड़िए तंबाकू सिगरेट. छोड़ना है तो छोड़िए तंबाकू बीड़ी सिगरेट, और लेना है तो लीजिए विकेट. विकेट लेना बहुत जरूरी है. वो कैच एक जॉन्टी रोड्स आपके होना चाहिए, आपके पास होना चाहिए. एक कैप आपके पास होना चाहिए. एक रविंद्र जडेजा आपके पास होना चाहिए. तो वो नीरज है, बहुत ही बेहतरीन फील्डिंग करते, शानदार फील्डिंग करते, कमाल की फील्डिंग. और दीपक के लिए उनके करियर का ये सुनहरा पल होगा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला तुमच्याजवळ चांगला फिल्डर पाहिजे, अष्टपैलू पाहिजे. याचं कॅल्क्युलेशन ज्यावेळेला ऑप्शन होता ना त्यावेळेला करायचं आहे. काही फिल्डर होते त्या फिल्डरवरती बोली लावली नाही तुम्ही. असे फिल्डर आहेत जे फिल्डर मॅच मध्ये टर्न आणू शकतात, मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकतात, असे फिल्डर आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती निमेश चांदणे. बॅटच्या कडेला लागला, फ्लाइंग सिलला झेल सुटला. फिल्डरचा उल्लेख होतोय आणि ते झेल सुटलाय. एक एक धाव महत्वाची, एक एक कॅच महत्वाची. आतिश होते, आतिश एक एक कॅच महत्वाची आहे. अशा वेळेला आतिश भाई कोशिश आपको भी करनी है. कॅच सुटलाय, जीवनदान लाभले.
बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में दीपेश दौरा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, आगे गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे प्लास्टिक पर खिलाड़ी, गेंद के ऊपर निगाह नहीं है, गेंद के ऊपर निगाह नहीं थी और इसके कारण गेंद हाथ से छूटी है, जीवन दान मिला, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा और गेंदबाज का दिल टूटा। स्कोर 8 रन 2 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को खेलना चाहते थे, अंपायर करुणा कोटी हमारी तरफ बढ़ रहे, व्हाइट बॉल का इशारा। स्कोर की बात करें तो दूसरे ओवर में 19 2 विकेट के नुकसान पर। तो कर 26 गेंदों में 82 चाहिए। कुबे का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत होगी, मेहनत करावी लागणार आणि त्यावेळेला तुम्ही जर पाहिलं तर गजेंद्र दोरदाडे गोकिवरेचे खेळाडू आहेत, निमेश साने नायगावचे खेळाडू आहेत, पण भाई मौका मिला आपको, अशा वेळेला संधी वारंवार मिळणार नाहीयेत। कृष्णा सातपुते लवकर प्रत्येक वेळेला बाद होणार नाहीयेत, आता बाद झालेत। नये हीरो की तलाश हमेशा कहते ना, नवीन हीरो पाहिजे, नवा नायक पाहिजे या टीमला। ऑफ स्टंपच्या बाहेर चॉप करायचं होतं, दूर ठेवलं होतं दीपेश लोखंडे, एक विकेट मिळाला, प्राइजलेस विकेट मिळाला आणि भाई कॉन्फिडन्स 7वें आसमान पे, दीपेश लोखंडेचा आत्मविश्वास अगदी वाढलाय त्या एका विकेटनं। और वाइड यॉर्कर डाल रहे हैं, जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। मैंने इसीलिए तुकाराम सर आपको वो बोला था कि ये जो विकेट है ना दीपेश लोखंडे के करियर का सबसे बड़ा विकेट है, बड़ी मछली जाल में फंसी है और अपने सही कहा। अब गेंदबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ चला गया। स्कोर 19 2 विकेट के नुकसान पर। ऑन सर पर अच्छा स्ट्रोक है, बॉडी रन पर खिलाड़ी, क्या गेंद को रोक पाएंगे? नहीं रोक पाएंगे, तालियां बजने वाली है। 2 मिनट के लिए मेरे मुंह से वो निकला था, नहीं रोक पाएंगे, असंभव को संभव करना कोई एक बार फिर इनसे सीखे। वाह वाह, एकदा वसविराचे आमचे जे प्रेक्षक आहेत या मित्रासाठी या खेळाडूसाठी एकदा टाळ्यांचा गजर करा, काय फिल्डिंग केले। रोहित पाटील आहेत, रोहित पाटील अनाळ्याचे खेळाडू आहेत आणि या टीम मध्ये एक जॉन्टी रोड नाही, दुसरा पण जी आहे हा. भाई, दुसरे भी आहे। हे रोहित आहे, अनाळ्याच्या टीम कडनं खेळताना भरपूर वेळा पाहिलंय, फिल्डिंग बघा स्क्रीन वरती, ओ हो हो हो, क्या बात है। काय उडी मारले रोहित भाई, कमाल केली तुम्ही। भले बॅटिंग नाही आली आहेत, चांगले खेळाडू आहेत, चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, बॅटिंग नाही आली आहेत, पण मला कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे माझ्या फिल्डिंग मध्ये। हा टेम बघा, वाह 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 भाई वाह। आणि आमच्या डीबीएनच्या कॅमेरामॅननं परफेक्ट केंद्रित केले यावेळेला या स्क्रीनला। उच्च कोटि की फील्डिंग, अद्भुत फील्डिंग का नजारा। स्कोर 21 2 विकेट के नुकसान पर। 2 ओवर का खेल समाप्त हुआ और प्रशंसा होनी चाहिए दीपेश लोखंडे की, गजब की गेंदबाजी इनकी भी रही है, सदी गेंदबाजी। मयूर बांगेला अब गेंदबाजी करने के लिए आए हैं। रिक्वायर्ड इंडियन 20 की तरफ चला गया, तो मैंडेटरी पावर प्ले में तुकाराम साहब गेंदबाजी बहुत अच्छी रही है नारंगी के गेंदबाजों द्वारा। अगदी जसा तो विकेट आला ना त्याच्यानंतर जर पाहिलं तर पूर्णपणे जो बॉडी लँग्वेज बदललाय ना, देहबोली बदलले, जसा एक ऊर्जेचा संचार होतो ना तसा ऊर्जेचा संचार झालाय। आता तीच कहाणी जर पाहिली तर ऑलराऊंडर साठी, नाव ऑलराऊंडर आहे, निमेश सांदेची भूमिका ॲज अ ऑलराऊंडर आहे, ती भूमिका निभावायची आहे। गजेंद्रला देखील तीच भूमिका दिलेली आहे, जसा तुम्ही रोलचा उल्लेख केला होता, भूमिका तुम्हाला माहिती पाहिजे, भूमिका तुम्हाला वटवायची आहे, रोल तुम्हाला प्ले करायचा आहे। तो रोल जर आज प्ले केला ना तर हिरो तुम्ही बनणार। पहिल्या दिवसाचा सामना आठवतोय, एक संघ 17 वरती 7 गडी बाद गेले होते, 2 यंगस्टर आले आणि 2 यंगस्टरनं अफलातून कामगिरी केली। आता ती कामगिरी निमेश आणि गजेंद्र तुम्हाला करायची आहे, निमेशला करायची आहे। निमेश सांदणे नायगावचा खेळाडू आहे, कामगिरी करा 30 जी लोक लक्षात ठेवतील। लॉंग ऑन सीमारेषा पार, VBPL षटकार। मच नीडेड 6। नाउ स्कोर 27 for 2। तीसरा ओवर प्रगति पर है। इस बार भी आंसर पर खेल दिया, लॉन्गर पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे, दिखने में है भोले, मैदान के अंदर उतरते तो बरसाते आंख के गोले और निमिष का खेल देखते हुए सबका दिल डोले। वाह निमिष सांगले, कमाल का स्ट्रोक, 6 रन। छोटा है, कद छोटा है, लेकिन मेरे कद पे मत जाइए। मराठी मध्ये एक म्हण आहे बाबा, छोटी मूर्ती कीर्ती मोठी आहे। आकोटामध्ये चेंडू होता त्यावरती प्रहार, लॉन्ग ऑन सीमारेषा पार धरले और सारे साथ के काम के सबका अपना मोल, और ऐसे वक्त में जो साथ देना वो सबसे अनमोल। भाई ये खेल ऐसा है, ये खेल ऐसा है
कब बदलेगा कब पलटेगा पता नहीं चलता है. कधी बदलणार कधी दुसऱ्या बाजूला जाणार ते सांगता येत नाही. 2 चेंडूवरती चौकार षटकार आणि पुन्हा एकदा षटकार. 4-6-6 VPL सिक्सर. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. निमिष इज हियर, ही विल टेक केयर एंड इट्स अ सिक्सर. ब्यूटीफुल बैटिंग बाय निमिष सांगले. ठोक डाला, गेंद को बाउंड्री लाइन के बाहर. अब क्या मजा आ रहा है दर्शकों के लिए. पिछले 3 गेंदों की कहानी यादगार रही है निमिष सांगले के लिए और नगाड़ा बज रहा है. वैसे खाली ढोल भी कोई बजा सकता है, लेकिन बजाने वाला कौन है वो देखा जाएगा. 21 गेंदों में 62 रनों की जरूरत है. निमिष सांगले, वाह वाह उस्ताद, क्या बल्लेबाजी आप कर रहे हैं. स्कोर 39.2. तीसरा ओवर पर गेंद रिक्वायरमेंट 17.71 का जो 20 के ऊपर चला गया था. पिछले 3 गेंदों में बैक टू बैक 3 छक्के जड़ चुके हैं बल्लेबाज निमिष सांगले. मयूर मांगे लेके अगली गेंद. इस बार ऑन साइड पर गेंद दिया, पुल किया, बॉर्डर पर किनारे तय गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक 1 रन मुकम्मल किया. सेंसिबल बल्लेबाजी. 3 छक्के जड़े. मोमेंटम आप अपने पास रखना चाह रहे हैं, अपने पार्टनर के ऊपर विश्वास जताते हुए गजेंद्र को मौका मिला बल्लेबाजी करेंगे. मयूर की बाग पर तो करम सर 4 गेंदों में 19 स्कोर. 40 धावा विकेट के नुकसान पर. 40 धावा धापलकावरती अगदी गाडी बरोबर रुलावरती आली. आणि अशा वेळेला ना ज्या वेळेला समोर एक नवीन ओव्हर येणार आहे त्याच्या अगोदर जो मोमेंटम मिळालाय तो मोमेंटम महत्वाचा आहे. मोमेंटम मिळालाय पण दुसऱ्या बाजूला विकेट गमावलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर फटका खेळायचा होता आणि चेंडू गेला यष्टीच्या हातामध्ये. फलंदाज बाद. कमबैक करना चाह रहे हैं बिल्कुल इस वक्त. 3 छक्के 1 सिंगल और विकेट. बल्लेबाज गजेंद्र बैक टू द पेबलिन. वही कहानी जो संतोष के साथ हुई थी. कृष्णा ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, स्टार्ट अच्छा किया और उसके बाद में ये विकेट गजेंद्र का. पोजीशन में नहीं थे, अच्छे पोजीशन में नहीं थे, बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे. हमला करने का प्रयास, शिकार बन के बल्लेबाज डकआउट की तरफ चले गए. ये शॉट इतना अच्छा देखिए, ऑफ स्टंप के बाहर वाली गेम खींच के मारना चाहते थे. यहाँ सिंगल भी लेके आप दूसरी की तरफ जा सकते थे क्योंकि निमिष बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. 19 गेंदे 61 रनों की जरूरत है. शेवटचा बॉल ते मिस टाइम स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. या वेळेला झेल सुटलाय. पहिल्यांदा असं घडलं की चुका होतात बाबा, अशा चुका होणार, मिस्टेक होणार. सफलता के मार्ग के बिना 1-2 पंक्चर के नहीं चलाय कोई. 1-2 चुका होणार, मिस्टेक. फक्त त्या चुका अजून होता कामा नये. 3 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 42. 18 चेंडूचा खेळ आहे. 59 करायचे आहेत. 59 करायचे आहेत. पण मराठीमध्ये जसं एखादी कहाणी संपली म्हणतात ना, 60 उत्तराची कहाणी सफल संपूर्ण. पुढचं षटक महत्वाचं येणार आहे. 18 मध्ये करायचे आहेत. 59 59. क्रुशियल मुकाबला दोनों टीमों के लिए. आपने सही कहा कि गलतियां होती है तो एक बार फिर उसके बारे में मैं जरूर बताऊंगा. ये एक यहाँ गलती हुई. आप देख सकते हैं बॉर्डर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे थे, गेंद के नीचे भी आए और उसके बाद में गेंद हाथ से फिसलती भी. आप तब नहीं हारते जब आप गलतियां करते हैं. आप तब हारते हैं जब आप गलतियों को दोहराते हैं. ये खिलाड़ी बिल्कुल इस वक्त चर्चा करें. संतोष, निमिष 7 कैमरे का इस्तेमाल डिबेट लाइव और डबल ट्रबल ओवर. ये स्पेशल ओवर है, वेरी स्पेशल ओवर है. अब 42 पर 3, 61 पर कोई विकेट नहीं था. ये कंपैरिजन है. इस वक्त टीम की बात, ऑलराउंडर की बात कर तुकारम सर थोड़ा बैकफुट पर है, लेकिन निमिष बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. सुंदर फलंदाजी करता. आणि एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, बरं चांगला उल्लेख केला की तब नाही हारते हो जब गलतियां करते हो. बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती का, मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. पण रिअल फॅक्ट इज करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. चुकामधनं दुरुस्ती केली तर तुम्ही पुढे जाऊ शकता. अशा वेळेला चुका होणं म्हणजे एक झाली तर चूक आणि इतर झाल्यात अनेक झाल्या तर चुका, त्या होऊन द्यायच्या नाहीयेत. 1 झाली तर चूक, 2 झाल्या तर चूक, 3 झाली तर घोडचूक. ती घोडचूक करायची नाही मैदानावरती आणि ती नाही करायची आहे. पावरचा चेंडू होता, फ्लिक केला चेंडू चालला स्क्वेअर लेग रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर.
मोमेंटम चेंज झालाय. निमेश आपला खेळ दाखवतोय. निमेश सांदेच्या बॅटमधनं अजून एक दिमागदार शानदार चौकार. बाजी आप कर रहे हैं अंडर. कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है. तो कह रहे से वो टैलेंट कब देखा जाता है? दबाव में. कमाल की बल्लेबाजी. ओ अब हमें गेंद है, गेंद के नीचे धीरज पाटिल का ये कैच हो जाएगा. कैच होना चाहिए. गलती हुई है, यह दूसरी गलती हुई है. अब क्या करे तो क्या करे. ये भी लड्डू था, शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है. ये दूसरी गलती आपने की है. दूसरा कैच छूटा है और धीरज ने छोड़ा. अब करे तो क्या करे. बिल्कुल किसको बोले भाई, पहले तो फील्डर ने छोड़ा था तब तो बोल सकते थे. अब तो खुद गेंदबाज ने छोड़ा है. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळायचा प्रयत्न टॉपे लागला होता. धीरज पाटील गेले होते चेंडूवरती आणि त्यावेळेला हा जेल सुटलाय. आपने कहा ना भाई वो रंगीला वाला गाना, क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हालो मेरे भाई. अब हल ढूंढना है भाई, हल ढूंढना है और वो भी जल्दी. अगर या जल्दी नहीं करोगे तो भाई गडबड होगी, गडबड होगी. गडबड होणार आहे मॅच मध्ये. फुल टॉस बॉल समोर खेळलाय. मयूर आहे चेंडूच्या खाली. इथे गडबडी नाही, गोंधळ नाही. एका बाजूला निमिष चांगली बॅटिंग करतोय. बघू शकता नवीन पहिल्यांदा मैदानावर दाखल होता. डीबीएनचं देखील कौतुक आहेत, कारण पहिल्या दिवसापासून आपण 4 कॅमेराशी त्यानंतर ड्रोन पाहिला होता. आता ते 7 कॅमेराशी उतरले, कारण त्यांनाही माहिती आहे ही मोठी स्पर्धा आहे. कव्हर करणं, कव्हरेज करणं, ब्रॉडकास्टिंग करणं, जो जिम्मा जो विश्वास वसई विरार प्रीमियर लीगच्या आयोजक समितीनं तुमच्यावरती दाखवलाय, तो विश्वास देखील तुम्हाला सार्थ ठरवायचा है. जी हाँ, डीबीएन लाइव का स्कोरबोर्ड पूरे भारत में धूम मचा रहा है. प्रवीण और धनंजय, धीरज अपने बॉलिंग पार्ट पर बिल्कुल आप देख रहे किस तरह से गेंदबाजी करे. फुल टॉस गेंद थी, मौका था, खुशी आई थी, लेकिन इसका फायदा नहीं आप उठा पाए. खराब शॉट था क्रिसिल का. सीधी गेंद मयूर के हाथ में चली गई, उनके गोदी में. इस बार कोई गलती नहीं, देर आए दुरुस्त है. 47 रन 4 विकेट के नुकसान पर धीरज पाटिल गेंदबाजी कर रहे. फुल टॉस गेंद थी, बल्ले का आनुने किनारा लगा. टाइमिंग नहीं कर पाए संदीप. सैंडी के ऊपर भी सबकी निगाहें हैं. 15 गेंदे 54 रनों की जरूरत है. इतना अच्छा मैच चल रहा है, अगर इनाम नहीं आता मजा नहीं आएगा. अब इनाम आने वाला है. बिल्कुल इनाम आया, लेकिन पैसा क्या कहता है. जी आदमी कहता है भाई पैसा है तो मैं कुछ करूं, और पैसा कहता है भाई तो पहले तू कुछ कर तब तो मैं आऊं. बिल्कुल इनाम आया है. सनी पाठक के लिए इनाम आया है. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. सर साहिल नायडू कडनं प्राइज आले सनीसाठी. सनी है अपना सपना मनी मनी. जेल टिपला गेलाय, कॉलिंग करतो. प्रथमेश मात्र सांगत होते मयूर तुझ्याकडे येतोय का. मयूरने सांगितलं तुझ्याकडे येतो का. कॉलिंग महत्वाची होती, कॉलिंग योग्य होती. टिपलेला झेल आणि फलंदाजा संपलाय. खेळ डिपार्स. से लेकिन टूर्नामेंट बहुत अच्छा है. दिनेश लाड साहब ने क्या कहा, मुझे तो लगा कि मैं आईपीएल देख रहा हूँ. इससे बड़ा स्टेटमेंट नहीं हो सकता. सब कुछ है यहाँ. बहुत ही बढ़िया आयोजन टूर्नामेंट का. 13 गेंदों में 54 चाहिए. मैच थोड़ा सा फंसा हुआ है ऑलराउंडर टीम के लिए. इस ओवर की बात करें तो अभी तक रन आए हैं 5 रन. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, कवर पर बॉर्डर पर गेंद के नीचे खिलाड़ी आ रही है. कैच होगा, बल्लेबाज आउट. शानदार गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज द्वारा. 12 गेंद में 54 चाहिए. डबल ट्रबल ओवर में बैकफुट पर है ऑलराउंडर टीम.
बघा स्क्रीनवरती देखता हे देखील कलाकार आहेत, तर यांना देखील टाळ्यांची साथ द्या ज्यावेळेला ते डान्स करतात. बिल्कुल ये भी कलाकार है भाई, ये तालियों के भूखे हैं आपके, तालियां इनके लिए भी आनी चाहिए. टाळे यांच्यासाठी पण वाढला कारण ते 8 आहे. कशा पद्धतीने बाजूला ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, योग्य ठिकाणी योग्य क्षेत्र कसं काय होतं हे दाखवलंय. समोर जर पाहिलं तर रोहित होते ज्यांना एक चांगली फिल्डिंग केली होती. योग्य ठिकाणी योग्य फिल्डर ठेवायचाच आहे तुम्हाला, नाही तर कालचा शेवटचा मॅच आहे ना अशा फिल्डिंग मुळेच गमावलेला होता. 2 बार गलती हुई थी और गलती से मिस्टेक हुई थी, उसके कारण इतना रोचक मुकाबला था, मजा आया देखने के लिए. 12 गेंदों में 56 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. स्कोर 45.6 सब कुछ यहाँ है और फिलहाल बहुत सारा एंटरटेनमेंट दर्शकों के लिए. आज के दिन का ये बहुत बड़ा मुकाबला ऑलराउंडर और नारंगी फाल्कन के बीच जीतने के लिए टारगेट बहुत बड़ा. कंपैरिजन देखें, नारंगी फाल्कन 77 बगैर किसी नुकसान के 4 ओवर के बाद, ऑलराउंडर 47 है 6 विकेट के नुकसान पर. मोमेंटम नारंगी के पास. आणि तो सुरुवात झाली होती ज्यावेळेला कदाचित पहिल्यांदा तो कृष्णाचा विकेट आला, त्यानंतर निमेश साधनेनं अगदी ते मोमेंटेला खेचून आणलं होतं, पण दुसऱ्या बाजूनं तितकीच तोलामोलाची साथ देणं गरजेचं आहे. नारंगी फाल्कननं हा स्कोरबोर्ड का उभारला? प्रथमेश मात्रे नो डाऊट चांगली कामगिरी केली, पण मयूरनं दिलेली त्याला साथ ती महत्वाची होती. एक जोडी जेव्हा जमते ना त्यावेळेला धावा आपसूक बनत जातात. प्रथमेश मात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना 5वं षटक आहेत. 12 चेंडूचा खेळ, 56 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू जमीन लगत फटका खेळलाय, चेंडू चालला जोपर्यंत लॉंग ऑफला फील्ड करतील, थ्रो करतील, एक धाव, दुसऱ्या धावा, डायरेक्ट हिट. आता जे काय होणार ते नारंगी फाल्कनच्या बाजूने होणार, ट्रिपल एटच्या बाजूने होणार. झेल टिपणार, बाद होणार, डायरेक्ट हिट होणार, फलंदाज बाद. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता, अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळला होता जोपर्यंत लॉंग ऑनला चित्रक्षक होते, थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर मयूरचा डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट अचूक नेम. बरेच जण सांगायचं बाबा मयूरचा काही नेम नाही, त्याने परफेक्ट नेम दाखवलाय. पण गेम पण झालाय मैदानावरती. नॉन स्ट्राईक करेंटला बघा काय घडलं होतं. निमिष अफलातून बॅटिंग करतो, यात काही शंका नाहीये. टप्पा खाते उछालता इस बार, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. गेंद चली गई लॉन्ग पर, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, इस बार गलती नहीं करेंगे. सिंगल के ऊपर निर्भर है, दबाव पूरी तरह से बढ़ता नाही धावणार नाही. आता जसं मराठीमध्ये म्हणाय बघा, हा जो फटका खेळला गेला होता, जर पाहिलं तर जमीन लगत हा फटका खेळला गेला तर अलॉंग ग्राउंड पहिल्यांदा जर पाहिलं तर मिस केलं, त्यानंतर डायरेक्ट हिट बघा, डायरेक्ट अगदी मधल्या स्टंपवरती डायरेक्ट हिट झाला होता. क्लीन अँड नीट टेलिकास्ट म्हणून DBN चं ब्रॉडकास्टिंग आपण नेहमीच पाहिलेलं आहे. आणि ज्यावेळेला असं मेगा स्क्रीनवरती ते दिसतं ना, प्रेक्षकांना पुन्हा एकदा संधी मिळते. ग्राउंडवरच्या पण जो ऑनलाईन व्ह्यूअर आहे ना तो देखील सुखावतो आणि मैदानावरचा कदाचित आपल्या मित्रांशी चर्चा करताना त्याने मिस केला ना क्षण, या मेगा स्क्रीनवरती तो एन्जॉय करतो. वेगात बदल केला होता, पायाचा चेंडू फ्लेक केला आहे. पहिल्या चेंडूला येऊन दिलं, मनगटाच्या साहाय्यानं थोडासा रिस्ट वळली आणि चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार. टाइमिंग का कशिश की कोशिश रंग लगी और 4 पर खेल रहे. फुल टॉस गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर डालना चाहते थे. मौका था बल्लेबाज कशिश के पास अपने पास को खोलने के लिए, लेकिन तुकाराम सर फायदा नहीं उठा पाए. टारगेट 101 का है. 5वां ओवर प्रगति पर, स्कोर 51, 7 विकेट के नुकसान पर. प्रथमेश दूसरा ओवर डाल रहे. पहले ओवर में थोड़ा महंगे साबित है, इस ओवर में बढ़िया गेंदबाजी. आणि त्याला आवश्यकता देखील होती. या षटकामध्ये कदाचित आपले गोलंदाजचं हुनर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हुनर दाखवलं पण कशिश आल्यात. कशिश भाई कोशिश करे, हालांकि नंबर त्यांचा कदाचित तो 9 आहे, पण 9ला उलट केलं तर 6 होतात. हा सिक्सर VBPL षटकार.
करें। ये भी अच्छा स्ट्रोक है, इनके पास टाइमिंग बहुत अच्छा है, शॉट सिलेक्शन बहुत बढ़िया है। क्या नंबर थोड़ा ऊपर होना चाहिए था, वो सवाल सबके मन में है। खिलाड़ियों की ताकत, खिलाड़ियों की एक बार क्षमता पहचानना, वो भी एक बार फिर कला कप्तान के पास होनी चाहिए, नहीं तो परेशानी हो सकती है। नाही त्याच करता ज्यावेळेला टॉस उडवला होता त्यावेळेला कॉम्बिनेशन आपण का विचारतो, कारण काय बऱ्याच वेळेला कसं आपण प्रीमियर लीग खेळतो, वेगवेगळ्या ठिकाणनं वेगवेगळ्या विभागातनं खेळाडू येतात, काहीकांचा खेळ माहिती असतो, काहीकांचा माहिती। 6 चेंडूचा खेळ आहे, 43 धावा करायचे आहेत, 6-43 सामना आहे, त्यावेळेला आपल्याला माहिती नसतं कॉम्बिनेशन कसं बसणार, कुठल्या क्रमांकावरती कुठला फलंदाज जाणार, कुठल्या गोलंदाजाला कुठलं षटक घेणार। पण काही सामने तुम्ही जर एकत्र खेळले, मॅच प्रॅक्टिस केली, काही खेळाडूंचा खेळ तुम्ही जर बघितला याच्या अगोदरच्या स्पर्धेमध्ये, तर त्याचा तो तुम्हाला क्लू मिळतो। तुम्हाला एक थोडासा जर बघितलं तर तिथून काही गोष्टी तुम्ही घेऊ शकता आणि कॉम्बिनेशन बनवू शकता, कारण प्रीमियर लीग म्हटली ना ती ते परफॉर्मन्स लीग असते, परफॉर्मन्स कसा राहिला आहे तोही महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे कॉम्बिनेशन कदाचित पहिल्या सामन्यामध्ये चुकले, पण दुरुस्ती करण्यासाठी त्यांना वेळ आहे। आता प्रीमियर लीग म्हणजे काय, प्रत्येक वेळा तुमच्याकडे चांगले पत्ते येतील याची गॅरंटी नाही, पण मिळालेल्या पत्त्यावरती चांगला डाव तुम्हाला खेळता यायला पाहिजे, अत्यंत महत्वाचं आहे। तो तेरी रहमत के 58 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करे दिपेश टोकंडे, जबरदस्त गेंदबाजी, 1 ओवर 7 रन और कृष्णा का विकेट। निमिष 27 पर खेल रहे, कशिश 11 पर। शॉट तो जबरदस्त है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, एक हाथ से कैच, प्रथमेश मात्रे के लिए जोरदार तालियां। ऐसे कैच लपकते नहीं चिपकते हैं, अद्भुत फील्डिंग का नजारा, मैग्निफिसेंट फील्डिंग। पण प्रेक्षक थोडंसं लांब राहा तिकडे, कारण एखाद्या फिल्डरला दुखापत होऊ शकते। आपण रिप्ले मध्ये बघूया। आणि आपने सही का ऐसे कॅच भाई लपकते नाही चिपकते। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, समोर चेंडू खेळला होता, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते प्रथमेश, आणि प्रथमेशने बघा रायगडवरनं आलाय, आंब्याचा मोसम आता सुरू होणार आहे, अगदी झाडावरनं आंब्याचं फल तोडावं इतक्या सहज गतीनं हा झेल टिपलाय प्रथमेश मात्रेनं। क्या फेविकल लगा, क्या है प्रथमेश, क्या कैच लपका है, क्या कैच लपका है, अद्भुत उच्च कोटि की फील्डिंग, एक हाथ से कैच, मैग्निफिसेंट फील्डिंग बाय प्रथमेश मात्रे। इसीलिए आइकॉन खिलाड़ी इस तरह से होते हैं, प्रोफेशनल खिलाड़ी जिनको ऊपर एक बड़े मंच पर मौका मिलता है। दिपेश टोकंडे इनके लिए दूसरा ओवर, अब ये इम्पैक्ट प्लेयर मैदान के अंदर आएंगे। 58 विकेट के नुकसान पर वंश को मौका मिला, करुणा कोटियन अनुभवी अंपायर मैदान के अंदर हैं। दिपेश टोकंडे की बहुत अच्छी गेंदबाजी, टप्पा थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रखा गया था, ऑन साइड पर बड़े विकेट पर नीरज है। तो कम सर एक सवाल है, जब निमिष इतनी अच्छी पारी खेलते तो दूसरी एंड पर विकेट गिरने का सिलसिला जारी रहा, किसी भी बल्लेबाज ने स्ट्राइक रोटेट करने की कोशिश की नहीं की, क्या वहां मैच फंस गया? बिल्कुल फस गया। आणि प्रत्येक जण काय झालं माहितीये का, त्याला रोलचा आपण उल्लेख केला भूमिका, अरे सपोर्टिंग रोल साठी सुद्धा प्राइज असतं, एक इनाम रहता है, अवार्ड रहता है भाई, हर बार हीरो के लिए अवार्ड नहीं रहता है, सपोर्टिंग रोल सह अभिनेता पण त्याला देखील अवार्ड असतो। कदाचित त्या रोल मध्ये जाण्याची कोणाची तयारी नव्हती। बिल्कुल जैसे कहते हैं ना बाबा, म्हणजे जीतने के दौड़ में तो सब लोग है, संघर्ष के दौड़ में कोई हिस्सा लेना नहीं चाहता, तशी कहाणी आहे। निमेशचा उल्लेख केला आहे, एका बाजूला निमेश काय बॅटिंग करतोय, त्याला साथ देण्याची गरज होती, त्याच्या जोडीनं उभं राहण्याची गरज होती, अजून एक दर्जेदार षटकार। निमिष अगले मैच की तैयारी कर रहे हैं, क्योंकि उनके पास कोई विकल्प नहीं है, टोटल बड़ा है, टारगेट से दूर है। 3 गेंदों में 36 तो नहीं बन सकते, लेकिन 3 गेंदों में 3 छक्के आप जड़ सकते हैं, 3 गेंद में 2 छक्के आप जड़ सकते हैं। इस बार भी ऑन साइड पर पूल किया, आदर्श सदीर का बेगुल किया, छोटा तीर वार करे गंभीर, गेंद बॉडी लगे बाद 6 रन। करतोय उजव्या शीच्या बाहेरनं, अगदी पिकअप पूल,
पिकअप पूल आहे आणि निमेश सांदेची इनिंग पॉवरफुल होती. 11 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी त्याने खेळलेली आहेत. 2 मध्ये 30 करायचे आहेत. कदाचित 2 चेंडूवरती 30 होणार नाही आहेत, पण निमेश सांदेचं अर्धशतक येऊ शकतं. 39 वरती बॅटिंग करतोय तो. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहेत, अर्धशतक आणि इतक्या चांगल्या झुंजार खेळीला अगदी फायटिंग नॉक आहे. फायटिंग नॉकला कदाचित अर्धशतक 50 झालं ते देखील एक अचीवमेंट असणार आहे. अचीवमेंट आहे. आवाज आलाय टॉक्सचा, टाळ्यांचा गजर झाला प्रेक्षकांचा. VBPL षटकार. गेंदों का सामना किया, ये एक अच्छा स्ट्रोक था. बल्ले के बीचों बीच सीधे बल्ले से गेंद को खेला गया था और अब एक गेंद में 24 चाहिए, 12 गेंद में 45, 5 रन चाहिए तक बनाने के लिए. एक गेंद में 24. आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण है निमिष के लिए. निमिष का अर्धशतक होगा नहीं होगा वो देखने वाली बात है. काय बैटिंग के लिए फ्रंट फुट देखे ना. ऑन फील्ड अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए. अमित कोलतकर हमारे साथ जुड़े हुए हैं. क्या एक और मौका निमिष को मिलेगा देखने वाली बात है. पण तमाम प्रेक्षक झंझावती बॅटिंग, निकराची झुंज, संघ पराभवाच्या छायेत, पण एक मावळा मैदानावरती लढतोय. त्या मावळ्याचं नाव आहे निमिष. या भावाची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल ना तर मनापासून टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. बाबा काय बॅटिंग केले, पट्ट्याने जबरदस्त बॅटिंग केले. वा निमिष सांगळे. मी तर म्हणतो की पुढच्या परिस्थितीत तो तयारी करतोय मैदानावरती. आणि तयारी करतो. आणि ज्यावेळेला जर बघितलं ना भाभी, जैसा कहते ना कि आपने एक जिक्र किया था कि हारना और हार मानना दो अलग अलग चीजें. इथे कदाचित पराभव समोर होता. भाई खिलाड़ी वही है, अनाड़ी कौन है जो हार देख के भाग जाते हैं. खिलाड़ी वही है जो सामने हार हो तो भी लड़ जाते हैं. निमेश ने वो इनिंग केली आहे. निमेशनं 3 इनिंग केली आहे. पराभव समोर दिसतोय. पराभव कदाचित होऊ शकतो, पण लढण्याची वृत्ती, झुंजण्याची वृत्ती आणि प्रतिकार करण्याची जी क्षमता त्यानं दाखवली आहे, त्याकरता तो टाळ्यांचा गजर झालाय. निमेश सांधण्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस झहीरभाई यांच्याकडून देण्यात येणार आहे. झुंजार इनिंग, झुंजार निकराची झुंज काय असते तो बाजी प्रभू सारखा मैदानावरती लढलाय. आणि आता बघूया काय घडलंय. निमिषसाठी आणखीन एक संधी निर्माण होणार का ते पाहूया. अमित कोलतकर या ठिकाणी 32 पंताच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि आता ऑन स्क्रीन बघू शकता काय घडलंय डिबिन लाईव्हच्या माध्यमातून. दूध का दूध, पानी का पानी होने वाला. दोन्ही गोष्टी असतात, कारण पंच पहिला टस तोही व्हायला जातो, त्यामुळे स्क्रीनवरती ते दाखवलं जात आहे. पंच अगदी बारकाईने या सर्व गोष्टी पाहत आहेत. अगदी इतके प्रेक्षक आहेत पण पिन ड्रॉप सायलेंट आहे. टाचणी पडावी आणि आवाज यावा इतकी शांतता आहे. अगदी शांतता आहे. बघा सामन्यामध्ये हवा नाहीये, निमिष हवा मैदानावरती. आता बघूया पंचाचा निर्णय काय येतोय. इट्स अ फेयर डिलीवरी. निमिष फिलहाल तैयार है बल्लेबाजी करने के लिए. इट्स प्लेइंग ऑन 45. 12 गेंदों का सामना किया. दीपेश लोखंडे पहले ओवर में कारगर. इस ओवर में लगातार 3 गेंदों में 3 छक्के. 77 8 विकेट के नुकसान पर. क्या निमिष का अर्धशतक पूरा हो जाएगा. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. इस बार पॉइंट के ऊपर से गेंद को खेला गया. गेंद बाउंड्री की तरफ जा रहे, पीछा करते खिलाड़ी. पॉइंट पर बाउंड्री के बाहर 4 रन. निमिष से या ठिकाणी अर्धशतक हुकलंय. पण भावानो, वसई विराचे आमचे तमाम प्रेक्षक या झुंजार खेळीसाठी टाळ्यांचा गजर निश्चित होईल. निमिष वाह काय बॅटिंग केली. 13 चेंडूमध्ये 49 धावा त्याने ठोकल्या आहेत. सुंदर बॅटिंग केली. 81 ला 8. या सामन्यामध्ये नारंगी संघ अप्रतिम कामगिरी करतोय. फाल्कन संघ विजेता ठरलेला आहे. अभिनंदन. जाऊया भारतच्या दिशेने मॅन पुरस्कार आणि त्याचबरोबर टॉस या ठिकाणी केला जाईल 2 विजेत्या संघाच्या दरम्यान.
या सामन्याचा हिरो ठरतोय आयकॉन खेळाडू खास रायगडून आला आणि त्यांनी सर्वांची मन जिंकलेले आहेत. उदयसिंह असतानावरती आरूढ झालाय. 18 चेंडूमध्ये 25 धावा. प्रथमेश म्हात्रे या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू.